ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आपण बघणार आहोत संपूर्ण शिवलीला अमृत अध्याय 1 ते 15. हे अध्याय ऐकल्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो व आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे. हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच हाईप हा ऑप्शन आला असेल तर त्यावरती देखील क्लिक करा, जेणेकरून आम्हाला देखील नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. श्री शिवलीला अमृत अध्याय 1. शिवस्तुती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री साम सदा शिवाय नमः. हे शिवशंकरा, तू अपरिमित, सर्वांचा आदी अनादी, मायेच्या पलीकडचा आहेस. तू पूर्ण ब्रह्मानंद शाश्वत. हे रमपिता जगद्गुरु, तुला नमस्कार असो. हे ज्योतिर्मय तेजस्वी स्वरूपा, पुराण पुरुषा, तू आनंदरूपी वनामध्ये विहार करतोस. तू अनादी सिद्ध असून मायेचे चक्र चालवतो. हे अविनाशी अनंत वेशधारका, तू जगाचा पालन करता आहेस. तुला माझा नमस्कार असो. हे विरूपाक्षा पंचवदना, तू सर्व कर्माचा अध्यक्ष, शुद्ध चैतन्य, विश्वंभर असून लोकांची सर्व कर्मातून विलक्षण रीतीने मुक्तता करतोस. मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे तू दहन करतोस. तुझा जय जयकार असो. हे भक्तप्रिया भाललोचना नीलकंठा उमानाथा, तुझ्या मस्तकावरील स्वर्गंगा फुलांचा गर्वहरण करते. गुरुवाहन विष्णूला प्रिय असणारा तू त्रिपुर दैत्याचा विनाशक आहेस. यक्षपती कुबेरांचा तू सन्मीपत्र आहेस. तू प्रताप सूर्य असून दक्ष यज्ञाचा विध्वंसक आहेस. कलंकित चंद्र तू आपल्या भाळी धारण केल्याने तो निष्कलंक झाला आहे. हे विशाल भालशिवा, तू कपूर गौर आहेस. कटोऱ्यातून अन्न भक्षण करतोस. तू भक्तरक्षक, विश्वसाक्षी, संसार विनाशक, भयमोचन आहेस. भस्मलेपनामुळे तुझे सर्वांग सुशोभित दिसते. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारण असणारा तू मायारूपी अरण्य जाणणारा अग्निदेवता आहेस. त्रिशूलधारी सिंह चर्म पांघरलेला तू स्कंदाचा पिता असून सतत तुझे अभय देणारे प्रसन्न हास्य भक्तांना प्रिय आहे. हे शिवशंकरा, तुझा जय जयकार असो. दाशाह राजाची कथा. परमपवित्र मथुरा नगरीत यादव वंशात दाशाह राजा राज्य करत होता. तो अत्यंत दानशूर, सुलक्षणी होता. अनेक राजे त्यांचे मांडलिक होते. त्याला खंडणी देत असत, त्याला नम्रपणे वंदन करत असत. दाशाह राजाच्या मुकुटामधील रत्नाची प्रभा त्याच्या पायावर पडत असे. साऱ्या पृथ्वीवर त्याची सत्ता होती. आपल्या पराक्रमाने, न्यायी राज्यकारभारामुळे त्याचा यशाचा कीर्तिध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक वाटत असे. शत्रूलाही त्याचे वैषम्य वाटत नसे. याप्रमाणे सर्व प्रजाजन ब्रह्मरुंद राजाचे कल्याण व्हावे अशी शुभकामना करत. द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे त्याची कीर्ती, ऐश्वर आणि यश प्रत्येक दिवशी वाढत जाऊन ती पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे विलसू लागली. सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीशी सतत रममाण होत असल्याने कुबुद्धीरूपी दासीला स्पर्श करण्याची दुर्बुद्धी त्याला होत नसे. विष्णूसारखे रूप, दानशूर, रणामध्ये पराक्रमी, 14 विद्या 64 कलामध्ये पारंगत, मेघगर्जनेप्रमाणे त्याचे वचन मधुर असल्याने ते ऐकून प्रजाजनाचा चित्तरूपी मोर आनंदाने नाचत असे. त्याचा अफाट सिनासागर पाहून जल समृद्ध सागर भयभीत होत असे. त्याने दिलेले वचन ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असे. एकदा महाराजांचा विवाह काशी राजाची कन्या कलावती बरोबर झाला. कलावती अप्रतिम सुंदर होती. जणू काही सौंदर्य सागराची लाट. सिंहकटी हंसाप्रमाणे डौलदार चाल, चंद्रवदना हरिणाक्षी, तिच्या काळाभोर केस संभाराची वेणी सर्पाप्रमाणे वाटत. तिच्या स्वरामध्ये कोकिळेच्या पंचम स्वराचा भास होई. तिचे दात हिऱ्यासारखे चमकदार दिसत. तिच्या अंगीचा सुवास सदनात मावत नसे. ती अत्यंत चतुर, सुज्ञ, पतिव्रता होती. राजाचे चित्तरूपी भ्रमर कलावतीच्या मुखकमलाभोवती रुंजी घालत असे. एकदा राजाने कामसक्त झाल्याने कलावतीला बोलवणे पाठवले, परंतु त्यावेळी ती आली नाही. आसक्त अधीर झालेला राजा स्वतः कलावतीच्या महालात गेला व म्हणाला, तुझ्या सहवासाशिवाय माझे अन्यत्र चित्त लागत नाही.
तू प्रेमवेलीप्रमाणे माझ्या तनुरूपी वृक्षाला आलिंगन दे. तुला पुत्ररूपाने फललाभ होईल. त्यावेळी राणीने राजाला नम्रपणाने सौम्य शब्दात नकार देत समजावले की मी शंकराची उपासना करत असून व्रतस्थ आहे. यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. कृपया यावेळी मला स्पर्श करू नका. शास्त्र असे सांगते की जी स्त्री रोगट, गर्भिणी, ऋतुस्नानात, उपाशी, वृद्ध, अशक्त किंवा व्रतस्थ असेल तर तिचा उपभोग घेऊ नये. त्यासाठी स्त्री आणि पुरुष, आनंदी, तरुण, रूपवंत सर्व प्रकारचे भोग भोगलेली सुखी असावीत. पर्वकाळ आणि व्रताचे दिवस टाकून उत्तम काळी अनुकूल वातावरणात षडस अन्नभक्षण करून विश्रांती घेऊन स्त्रीसंग करावा. परंतु राजाचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. त्याच्या मनावर त्याचे नियंत्रण राहिले नाही. तो काम इच्छेने अधीर झाला होता. कलावतीच्या नकाराची, अनिच्छेची पर्वा न करता त्याने बेभानपणे जबरदस्तीने कलावती राणीला बळीच ओढून घेऊन आलिंगन दिले. त्या क्षणी चमत्कार झाला आणि राजाच्या सर्वांगाला गरम चटके बसल्यासारख्या वेदना झाल्या. राजा झटकन बाजूला झाला. मनातून दुःखी झालेल्या राजाने आपल्याला असे कष्ट होण्याचे कारण विचारले. तेव्हा कलावती राणी राजाचे सांत्वन करत शांत स्वरात म्हणाली, राजन, आपण माझ्यावरती रागवू नका. मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात. परंतु माझे गुरुदेव दुर्वास ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परमपवित्र असा शिवपंचाक्षर मंत्र दिला. मी त्याचा अहोरात्र जप करते. आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे. माझे मन, आत्मा शिवराधेत लीन आहे. तसे पाहिले तर माझे अंग शीतलच आहे. परंतु आपण सतत मांस, मदिरा यांचे सेवन करता. यामुळे ही अघटित घटना घडली. श्री गुरुदेवाच्या कृपेमुळे मला भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे. आपल्या हातून जप, तप, पूजा, अर्चना, वंदन, शिवपूजा, गुरुसेवा सारखी पुण्यकर्मे घडली नाही. अशा अवस्थेमध्ये राज्यकारभार करण्याच्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून आपल्याला अंतकाळी महादुःख भोगावे लागेल. राणीचे हे शब्द ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले आणि त्याला अनुताप झाला. तो सद्गतीत होऊन म्हणाला, हे प्रिय कलावती, तू मला हा शिवपंचाक्षर मंत्र दे. मी जप करीन. त्यामुळे मी सर्व पापांपासून मुक्त होईन. राजाचे भाषण ऐकून राणी म्हणाली, महाराज, मी आपली पत्नी आहे. त्यामुळे तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार नाही. यादव कुळाचे गुरु गर्गमुनी, त्याचप्रमाणे वसिष्ठ, वामदेव हे श्रेष्ठ महाज्ञानी महात्मे आहे. त्यांना शरण जाऊन आपण शिवमंत्राची दीक्षा घ्यावी. मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गर्गमुनींच्या आश्रमात गेला. त्यांना साष्टांग दंडवत घालून दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर नम्रपणे उभे राहून प्रार्थना केली की हे गुरुवर्य, माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याचे कोणतेच कार्य घडले नाही. ईश्वर सेवा मी केले नाही. मी माझ्या पापकर्मामुळे दुःखी होऊन आपल्या चरणाशी आलो आहे. हे सद्गुरु श्रेष्ठ, कृपा करून मला आपल्या सेवक म्हणून शिव पंचाक्षर मंत्रांची दीक्षा द्यावी. राजाची प्रार्थना ऐकून गर्गमुनीने राजा राणीला यमुना नदीच्या तीरी नेऊन तेथे नियम आणि विधानासहित स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करवले. त्यांच्याकडून गुरुपूजन करवले. वस्त्र, आभूषणे यांचे संकल्प करवले. त्यानंतर राजाने दिव्यरत्ने, आभूषणे, वस्त्रे, अमाप गुरु दक्षिणा गुरुला दिली. राजाची भक्ती पाहून गर्गमुनीने राजाच्या मस्तकावर हात ठेवून विधिवत श्री शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश देऊन राजाला दीक्षा दिली. अशा प्रकारे गुरुमुखातून गुरुमंत्राची प्राप्ती झाल्यावर राजा शिव पंचाक्षर मंत्राचा जप करू लागला. राजाने आपल्या गुरुची स्तुती केली. गुरुनी त्याला उपदेश केला. अशा रीतीने राजा दशरथ आपल्या गुरुची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह आपली राजधानी मथुरा नगरीत आनंदाने गेला. तेथे आल्यावर त्याने विधीपूर्वक श्री शिव पंचाक्षर जप सुरू केला. त्याच्या राज्याचा विस्तार झाला. राज्यातून दुष्काळ, रोगराई, अपमृत्यू, वैरभावना नाहीसे झाले. आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची प्रेरणा दिली. राज्यात शिवभजन, शिवकीर्तन करण्यास सांगितले. सर्वत्र रुद्राभिषेक, शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजने सुरू केले. एक दिवस उत्तम समय, अनुकूल समय पाहून राजाने आपली पत्नी कलावतीला आलिंगन दिले. त्यावेळी तिचे अंग चंदनासारखे शीतल, आल्हाददायक, सुखकारक वाटले. त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्यवचनाची प्रचिती आली. त्याचे मन प्रसन्न झाले. जे लोक दाशा राजाचे आख्यान लिहितील, ऐकतील, पठण करतील, त्याला अनुमोदन देतील, ग्रंथाचे रक्षण करतील, त्यांचे श्री शंकर भगवान स्वतः रक्षण करतील, ते लोक धन्य आहेत. या पुढील कथा अमृताहून सुरस आहे. ती पंडित, चतुर, गुरुभक्त, प्रेम, ज्ञानी श्रोत्यांनी श्रवण करावी. श्री शिवलीलामृत अध्याय पहिला समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा, व्याधाची कथा. याला महाशिवरात्रीची कथा देखील म्हटलं जातं. श्री गणेशाय नमः. जेथे सदा सर्व काळ शिवस्मरण, शिव उपासना चालते, तेथे सर्व प्रकारचे कल्याण असते. संकटाची छाया सुद्धा पडत नाही.
उपहासाने, विनोदाने, कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो. उदाहरणार्थ, नकळत परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते. औषधाचे नाव नकळत घेतले तरी रोग बरा होतो. लहान बालकाने गवतावर नकळत अग्नी टाळला तरी गवत जळून जाते. त्याचप्रमाणे विनोदाने, थट्टेने शिवनाद मुखात आले तरी पाप नष्ट होते. शिवरात्रीला उपवास, जागरण करणे, बेल, फुले, पत्री शिवलिंगावर वाहून यथासांग पूजा करणाऱ्याचे सहस्रजन्मीचे पाप भस्म होते. प्रातःकाळी शिवदर्शन घेण्यामुळे आधीच्या दिवस रात्रीची पापे, दुपारी दर्शन घेण्यामुळे 7 जन्मीची पापे, सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात. सहस्रमुखी असलेला शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही. कपिला षष्ठी, संक्रांत, गजछाया, ग्रहण, अर्धोदय, महोदय इत्यादी महापर्वणीच्या वेळी केलेली पुण्यकर्मे शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून उगाळून टाकावे एवढे अत्यल्प होते. अनेक ऋषी, देवदेवता शिवरात्र हा पुण्य दिवस महात्मा जाणून शिवपूजा, जागरण, रुद्रघोष करून हे व्रत करतात. माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हा दिवस मुख्य शिवरात्र जाणून त्या संबंधीची महात्मा कथा शौनक आदी ऋषींना सुतांना सांगितले. एक पारधी जंगलामध्ये शिकार शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार काही सापडले नाही. सायंकाळी हरणाचा एक कळप तिथे पाणी पिण्याकरता आला. पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाले, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे, माझे कर्तव्य मला पार पाडून येऊ दे. हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय शब्द कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. झाडाच्या समोर फांदी येत असल्यामुळे त्याला लांबचे दिसत नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडावरील एक एक पान तोडायला सुरुवात केली आणि तो एक एक पान खाली टाकत होता. त्या झाडाखाली जुने शिवलिंग होते. ती बेलाची पाने त्यावरती नकळत पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिवोपासना घडत होती. हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरिणी पुढे आली आणि तिने म्हटले, त्यांना नका, मला मारा, मला मारा, माझे पत्नी धर्माचे कर्तव्य मला पार पाडायचे आहे. त्वरित हरणाचे लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली, आईला नको, आम्हाला मारा, आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे. ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील आपल्या कर्तव्याला चुकत नाही, तर मी माझा मानव धर्म, दयाधर्म का सोडू. त्याने सर्वांना जीवनदान दिले. देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. शिवलीलामृत अध्याय 2 समाप्त. शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. हे भक्त हृदय, विश्राम मंगलधामा शिवा, सृष्टी हे फळ असणारा तू वृक्ष आहेस. हे षडानन जनका, मदन दहना, भाललोचना, बहुभंजन त्रिपुरांतका, हे सदात वामदेव, तत्पुरुष ईशान, अर्धनारी नटेश्वरा, गंगाधर गिरीशा, सर्पभूषणा, सर्व व्यापका, तू निरंजन गुणविरहित, तू नामानामाच्या अतीत असून तुझे स्वरूप दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र आहे. रावणाची माता कैकेयी रावणाच्या कल्याणासाठी, संपूर्ण विजय प्राप्तीसाठी रोज 5 धान्याचे पीठ करून त्याचे शिवलिंग करून पूजा करत असे. एकदा इंद्राने द्वेषबुद्धीने ते शिवलिंग समुद्रात नेऊन टाकले. कैकसीने अन्न पाण्याचा त्याग केला. हे पाहून रावणाने आईला सांगितले की मी कैलासावरती जाऊन तपश्चर्या करून शिवाचे आत्मलिंगच तुला पूजेसाठी आणून देतो. रावण 14 विद्या 64 कला यामध्ये निपुण होता. त्याने वेदाचे भाग करून सारासार निवडले. त्याने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपले मस्तक आपल्या हाताने तोडून आपल्या शिराच्या तारा त्याला जोडून ताल स्वरयुक्त रागरागिणीचे संगीत तयार केले आणि त्यातून भगवान शंकरांची स्तुती केली. संगीताच्या स्तुतीच्या प्रभावाने शंकर प्रसन्न झाले. प्रकट होऊन त्याने रावणाला वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी रावणाने प्रथम आपल्या आईच्या इच्छेनुसार पूजेसाठी शिवलिंग मागितले आणि दुसरे वरदान आपल्यासाठी त्रिभुवनात अत्यंत सुंदर असलेली पार्वतीसारखी श्री पत्नी मिळावी असे मागितले. तथास्तु म्हणून शंकराने करोडो सूर्याप्रमाणे तेजपुंज असलेले प्रकाशमान आत्मलिंग आपल्या हृदयातून काढून रावणाला प्रदान केले.
आत्मलिंगाची प्राप्ती झाल्यावर रावण प्रसन्न झाला. पार्वतीसारखी सुंदर स्त्री मिळावी या त्याच्या मागणीसाठी भगवान शिव म्हणाले, पार्वतीसारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात दुसरी स्त्री ब्रह्मदेव निर्माण करू शकला नाही, म्हणून तू पार्वतीलाच घेऊन जा. असे म्हणून पार्वतीला रावणाच्या स्वाधीन केले. रावणाला अत्यानंद झाला. एका हातात आत्मलिंग, खांद्यावर पार्वतीला घेऊन रावण शिवाला वंदन करून आपल्या राजधानीच्या मार्गाने चालू लागला. हे पाहून शिवपुत्र गणेश, कार्तिकेय, नंदीस्कन, वीरभद्र शंकराला म्हणाले, आदिनाथा, हा कसला भोळेपणा! उदारता प्रत्यक्ष आदिमाया रावणाला देऊन टाकली. रावण कसा आहे तुम्हाला माहीत नाही का? यावर शंकर त्यांना धीर देत म्हटले, काळजीचे कारण नाही. तिचा रक्षण करता भगवान विष्णू आहे. तो तिला रावणाच्या हातून मुक्त करण्यासाठी धावत येईल. इकडे रावणाच्या हाती सापडलेल्या पार्वतीने मुक्त होण्यासाठी भगवान विष्णूंचे स्मरण केले. हे असुर मर्दना, तू असुरवधासाठी दशावतार घेतलेस. माझ्या पतीला तुझे रूप अत्यंत प्रिय आहे. धावत येऊन मला या दैत्याच्या हातून मला मुक्त कर. पार्वतीचा धावा कानी येताच भगवान विष्णू ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात त्याच्या समोर आले आणि रावणाला म्हणाले, दशानना, एवढी सुंदर स्त्री तुला कुठून प्राप्त झाली? रावण गर्वाने म्हणाला, ही पार्वती आहे, मला शंकराने दिली. ब्राह्मण वेशधारी विष्णू म्हणाले, अरे तिला खाली उतरून तिचे तोंड तरी पहा. रावणाच्या मनात शंका आली. त्याने पार्वतीला खांद्यावरून उतरून खाली ठेवले. तोपर्यंत विष्णूने योगमायेच्या सामर्थ्याने पार्वतीला कुरूप, वृद्ध, काळी, अमंगळ दात पडलेले, कपाळावर आठ्या असे केले. पार्वती म्हणून आणलेल्या त्या स्त्रीचे असे हीन रूप पाहून रावणाने तिला तिथे सोडून दिले. ते पाहून ब्राह्मण वेशधारी विष्णू खदाखदा हसू लागले. विष्णूने तिथेच पार्वतीची भद्रकाली म्हणून स्थापना केली. इकडे रावण पुन्हा कैलासावर आला. रागाने तो शंकराला म्हणाला, देवा, तुम्ही माझी फसवणूक केली. पार्वती म्हणून एक अमंगल कुरूप अशी स्त्री दिली. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, पार्वती विविध खेळ खेळणारी आहे. ती तुला तिच्या असंख्य लीला करून असंख्य ब्रह्मांडे दाखवेल आणि क्षणात ती सर्व लपवून ठेवेल. ती तुझ्या कह्यात येणार नाही. तू तिला सांभाळू शकणार नाही. भगवान विष्णूने आपल्या शरीरापासून एक सुंदर स्त्री निर्माण केली आणि रावणाला सांगितले की मायासुराची कन्या मंदोदरी म्हणून जन्माला येईल. अत्यंत सुंदर असलेली ती तुला पट्टराणी म्हणून प्राप्त होईल. मयासूर तिचे तुझ्याबरोबर कन्यादान करतेवेळी तुला अमोघ शक्ती प्रदान करेल. त्यामध्ये 7 कोटी मंत्रांचे सामर्थ्य असेल. रावणा, त्याचा उपयोग तू तुझ्या शत्रूवर कर. शंकराच्या सांगण्याने प्रसन्नचित्त झालेला रावण आत्मलिंगाबरोबर घेऊन निघाला. वाटेत गजानन गुराख्याच्या रूपात गायी चारत होता. देवांच्या विनंतीवरून रावणाच्या हातून आत्मलिंग सोडून त्याची योग्य ठिकाणी स्थापना करण्याचा त्याचा हेतू होता. म्हणून गजानन रावणाच्या मार्गात उभा होता. तोपर्यंत रावणाला लघुशंका उत्पन्न झाली. हातात शिवलिंग घेऊन लघुशंका करणे शास्त्राच्या विरुद्ध नियम होता. रावण आत्मलिंग जमिनीवर ठेवू शकत नव्हता, कारण तसा शंकराचा आदेश होता. रावणाला तेवढ्यात गजानन गुराखीच्या रूपाने दिसला. रावणाने जवळ जाऊन गुराख्याला सांगितले की मी लघुशंका करून येईपर्यंत हे आत्मलिंग हातात घेऊन उभा राहा. तेव्हा गुराखी म्हणाला, माझी गायी रानोमाळ फिरतात, त्या दूर पळून जातील. तुम्हाला लघुशंकेला बराच वेळ लागेल. त्यासाठी मी तुम्हाला 3 हाका मारेन. त्या संपल्यावर तुम्ही नाही आलात तर मी हे आत्मलिंग जमिनीवर ठेवून गायीच्या मागे जाईन. ठीक आहे? म्हणून रावणाने आत्मलिंग गुराख्याच्या रूपातील गजाननाच्या हातात दिले आणि तो लघुशंकेसाठी जरा दूर आड बाजूला गेला. रावणाला जाऊन 2 घटका झाल्या. गजाननाने थोडा वेळ थांबून 2 हाका मारल्या. 3री घटका झाली. गजाननाने 3री हाक मारून सांगितले, रावणा, 3 घटकापर्यंत मी थांबलो. माझ्या गायी फार दूर गेल्या. तुझे हे लिंग घेण्यासाठी तू लवकर ये. रावण हाताने थांब थांब म्हणत खुणा करत होता, परंतु गजाननाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि मी चाललो असे म्हणून तो निघून गेला. रावणाला राग आला. तो तसाच अपवित्र अवस्थेत उठला आणि धावत जाऊन ते आत्मलिंग उचलू लागला, परंतु ते आत्मलिंग हलेना. ते जमिनीशी एकरूप झाले. रावणाने त्याची सारी शक्ती पणाला लावली, परंतु ते आत्मलिंग सुद्धा हल्ले नाही. तेवढ्यात गुराखी गाय पृथ्वीमध्ये गुप्त होतात हे रावणाने पाहिले. रावण द्वेषाने धावत गेला. त्याने गुप्त होणाऱ्या गायीचा कान पकडणार तोच गाय भूमीत गुप्त झाले. रावणाने तिथेच विधिवत आत्मलिंगाचे पूजन केले. तेव्हापासून त्या स्थानाला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले. रावणाची माता तिथेच येऊन नित्य शिवपूजन करू लागली. रावण, कुंभकर्ण, विभीषण या सर्वांनी तेथे शंकराचे अनुष्ठान केले. भगवान शिवाच्या वरदानामुळे रावणाला अपार शक्तीचा लाभ झाला. त्याने देवांना जिंकले. मयासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली आणि एक दिव्य शक्ती कन्यादानाच्या वेळी दिली. रावणाच्या असंख्य पुत्रांपैकी इंद्रजित महापराक्रमी झाला.
त्याने इंद्रालाही पराभूत केले. अनुष्ठानामुळे रावणाला प्रचंड धनलाभ झाला. असा हा गोकर्ण महाबळेश्वर तीर्थाचा महिमा आहे. शिवलीलामृत अध्याय 3 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 4. विमर्शन राजाची कथा. किरात देशाचा विमर्शन नावाचा राजा अत्यंत हिंसक, अन्यायी, निर्दय, मांस, मदिरा यथेच्छ सेवन करणारा, व्याभिचारी, दुराचारी, पराक्रमी होता. त्याला शिकारीची आवड होती, परंतु तो शिवाचा उपासक असून नित्य शिवपूजा करत असे. कुमुदवती नावाच्या अतिबुद्धिमान गुणी राणीने एकदा त्याला विचारले, महाराज, आपण शिवरात्र, सोमवार, प्रदोष व्रताचे आचरण करता, शिवस्तुती, शिवभजन, लीला, सुस्वर गाता, परंतु आपल्या हातून पापचरण घडते. या दोन्ही सत्कृत्य, दुष्कृत्य प्रवृत्ती तुमच्या ठिकाणी प्रबल कशा आहेत? राजा म्हणाला, मी पूर्वजन्मी पांपा नगरी श्वान म्हणजे कुत्र्याच्या रूपात होतो. एकदा माघातील शिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिराजवळ खायला कोणी देईल म्हणून गेलो. तेथे राजाच्या सैनिकांनी मला हकलले. मी शंकराच्या मंदिराभोवती फिरून पुन्हा तिथेच अन्नाच्या आशेने आलो. ते मला वारंवार हकलत होते. मी पुन्हा पुन्हा मंदिराभोवती फिरून येत होतो. शेवटी त्यांनी चिडून मला बाण मारला. मी जखमी होऊन पडलो. तेथून शिवलिंग दिसत होते. त्याकडे पाहता पाहता माझे प्राण गेले. त्या पुण्याईने मी राजा म्हणून जन्माला आलो, परंतु पूर्वजन्मीचे कुत्र्याचे गुण केले नाहीत. त्यामुळे या शरीराच्या द्वारे माझ्याकडून पापाचरण घडत आहे. राणी म्हणाली, तुम्हाला पूर्वजन्मीचे ज्ञान आहे, तर माझ्या पूर्वजन्माबद्दल सांगा. राजा म्हणाला, पूर्वजन्मी तू एक कपोती होतीस. चोचीमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जात असताना ससाना पाठीमागे लागल्यामुळे त्याच्या भयाने निवारा शोधण्याच्या प्रयत्नात तू शंकराच्या मंदिराच्या कळसाला 3 प्रदक्षिणा घालून थकून कळसावर बसली, परंतु ससाण्याने तुला मारले. तुझे शरीर मंदिरासमोर पडले. त्या पुण्याईने तू माझी राणी झालीस. यावर राणी म्हणाली, महाराज, आपल्याला भूत भविष्य या दोन्ही काळाचे ज्ञान आहे, तर मला सांगा, या पुढील जन्मात आपण कोण होऊ, कोणत्या शरीराने जन्म घेऊ? राजा म्हणाला, पुढल्या जन्मी मी सिंधू देशाचा राजा आणि तू जया नावाची माझी पत्नी होशील. त्यानंतर मी सौराष्ट्र देशाचा राजा आणि तू कलिंग देशाची राजकन्या होऊन माझ्याशी विवाह करशील. चौथ्या जन्मात मी गंधार देशाचा राजा आणि तू मगध देशाची राजकन्या होऊन मला वरशील. 5व्या जन्मात मी अनंत देशाचा राजा आणि तू ययाती राजाची कन्या होऊन माझी राणी होशील. 7व्या जन्मात मी पांड्य राजा होईल. तू वसुमती नावाची पद्मराजाची सुपुत्री होशील. पुढच्या सगळ्या जन्मात मी मोठा पराक्रम करून शिवकृपेने कीर्ती प्राप्त करेन, धर्माचा प्रचार करेन. अशा प्रकारे प्रत्येक जन्मात तुझ्या माझ्यात प्रेमबंधन हे असेल आणि जन्मजन्मांतर शंकर भगवानाची भक्ती आपल्याला मिळेल. शेवटच्या जन्मात मी मुलाच्या हातात राज्यकारभार सोपवून वनात तपश्चर्या करेन. अगस्त्य ऋषींना शरण जाऊन त्यांच्याकडून शिवदीक्षा प्राप्त करून तुझ्यासह दिव्यदेह प्राप्त करून कैलासावर जाईल. अशा प्रकारे विमर्शन राजा कुमुदवती राणी यांनी अनेक जन्माच्या कर्माचा अंत करून शिवलोक प्राप्त करून घेतला. सूत म्हणतात, शिवभक्तीची थोरवी प्रत्यक्ष वेदालाही वर्णन करता येत नाही. श्री शिवलीलामृत अध्याय 5. सत्यरथ राजाची कथा. विदर्भ देशाचा राजा सत्यरथ उत्तम शासक, महाधार्मिक होता, परंतु शिवभक्तीमध्ये त्याचे मन लागत नसे. एकदा शाल्व देशाच्या राजाने विदर्भ देशावर आक्रमण केले. अनेक राजाच्या युद्धासाठी सहाय्य घेतले. 7 दिवस सत्यरथाच्या सैनिकांनी मोठ्या हिमतीने युद्ध केले, परंतु राजा एकटाच होता आणि अनेक राजा त्यांची अपार सेना त्यांच्या विरुद्ध शत्रुत्वाने युद्ध करत असल्याने राजा सत्यरथ दारात येथे पडला. शत्रूचे सैनिक नगरात शिरले. त्यांनी प्रजेला लुटून सर्व धन वैभव नेले. सत्यरथाची पत्नी राणी इंदुमती गर्भवती होती. 9 महिने पूर्ण होऊन तिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली होती, परंतु शत्रूच्या हाती लागू नये म्हणून भयाने ती एकटी अरण्यात पळून जाऊ लागली. राजमहालात राहणाऱ्या त्या कोमलांगी राणीने कधी कडक ऊन अनुभवले नव्हते. शत्रूच्या भयाच्या धास्तीने पळत शेवटी थकून ती वनातील एका वृक्षाखाली बसली. तेथे प्रसूती वेदनेने तळमळत गडबडा लोळू लागली. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडताच 1000 दासी धावत आल्या. ती असहाय्य होऊन वृक्षाखाली तहानेने भुकेने व्याकुळ होऊन बसली होती. त्यावेळी कष्टाने तिची प्रसूती झाली. पुत्र झाला. आनंदाचा क्षण अनुभवण्याची तिची अवस्था नव्हती. तिने बालकाला तेथेच झोपवले आणि पाणी कोठे मिळेल म्हणून रखडत चालू लागली. तो तिला एक सरोवर दिसले. तिला बरे वाटले. तहानेने व्याकुळ होऊन अधीरपणाने ती सरोवराच्या काठावर गेली. तोच दुर्दैवाने सरोवरातील मगरीने तिला ओढून खाऊन टाकले. ज्या राजपुत्राच्या जन्माने साऱ्या नगरीत आनंदोत्सव साजरा व्हावा,
तो अनाथ एकटा घनदाट अरण्यात वृक्षाखाली भुकेने असहाय्यपणे आक्रोश करत होता. योगायोगाने उमा नावाची ब्राह्मण स्त्री आपल्या 1 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तेथून चालली होती. त्या बालकाचे रडणे ऐकून ती त्याच्याजवळ आली. नाळ न कापलेले ते एकटे बालक पाहून तिने आजूबाजूला त्याच्या सुट्टीस कोणी आहे का याचा शोध घेतला. शेवटी जंगलातील प्राणी बालकाला खाऊन टाकतील या विचाराने बालकाच्या प्राणरक्षणासाठी उचलून घेतले. तिला पान्हा फुटला. बालकाला तिने स्तनपान केले. तेवढ्यात भगवान शंकर यतिरूपात प्रकट झाले व त्याने उमेला ते बालक घरी घेऊन जाण्याची सूचना केली. उमेने ते बालक उचलले व ती तिथून निघून गेली. उमा स्वतः अति गरीब होती. भिक्षा मागून ती आपला मुलाचा उदरनिर्वाह करत असे. एकदा ती एक चक्रा नगरीत भिक्षा मागण्यासाठी आली. भिक्षा मागतच ती एका शिव मंदिराजवळ आली. तेथे शांडिल्य ऋषी ब्राह्मण समुदायात बसून विधीपूर्वक शंकराची पूजा करत होते. ती ब्राह्मण स्त्री क्षणभर मंदिरासमोर उभी राहून पूजेचा सोहळा पाहत होती. जेव्हा शांडिल्य ऋषींचे तिच्याकडे लक्ष गेले तेव्हा तिच्याकडे वरील मुलाकडे पाहत ते म्हणाले, पहा कर्मगती किती गहन आहे. त्या स्त्रीच्या कडेवर असलेले बालक खरे तर राजपुत्र आहे, पण आज तो दीन अवस्थेत आहे. शांडिल्य ऋषींचे ते उद्गार ऐकल्यावर उमा धीर करून पुढे म्हणाली. तिने ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले, ऋषी श्रेष्ठ, आपण त्रिकाल ज्ञानी आहात खरेच. या मुलाचे पूर्ववृत्त मला ठाऊक नाही. याची माता पिता कोण, जिवंत आहेत की नाही, असतील तर कोठे आहेत. तेव्हा शांडिल्य ऋषी म्हणाले, हा धर्मगुप्त नावाचा राजपुत्र असून हा विदर्भ देशाचा राजा सत्यरथ, राणी इंदुमती यांचा हा मुलगा आहे. पूर्वजन्मी राजा सत्यरथ राजाच असताना एके दिवशी तो प्रदोष समयी शिवपूजन करत असताना त्याच्या नगरीवर शत्रूने हल्ला केला हे वृत्त सेवकाने सांगितले. तेव्हा राजा शिवपूजा अर्धवट टाकून उठला. तोपर्यंत प्रधानाने शत्रूला बांधून राजासमोर आणले. राजाने क्रोधाने शत्रूवर खडक चालवून शिरच्छेद केला आणि अर्धवट राहिलेली पूजा पूर्ण न करताच भोजन करून शयनकक्षात तो गेला. त्यामुळे राजा सत्यरथ अल्पायुषी झाला व शत्रूकडून मारला गेला. या मुलाच्या मातेने इंदुमती राणीने पूर्वजन्मात आपल्या सतीला कपटाने ठार मारले, म्हणून या जन्मी ती सवत सुसर झाली आणि तिने राणीला पाण्यात खाऊन सूड उगवला. हा राजपुत्र पूर्वजन्मी शिवव्रत काहीच करत नसे, म्हणून तो या जन्मी अनाथ होऊन वनात पडला. म्हणून प्रदोषकाळी शंकराची पूजा एकाग्रतेने करावी. मध्येच उठू नाही. त्यावेळी भवानी पुढे भगवान शंकर आनंदाने नृत्य करत असतात. शारदा वीणा वाजवते, ब्रह्मदेव ताल धरतो, इंद्र वेणू वाजवतो, सरस्वती मधुर स्वरात गायन करते, विष्णू मृदंग वाजवतो, कुबेर, यक्षगण, गंधर्व, किन्नर देवासमोर हात जोडून उभे असतात. उमेने विचारले, माझा पुत्र शुचिव्रत दरिद्री का झाला? शांडिल्य ऋषी म्हणाले, तुझ्या मुलाने पूर्वजनी पुष्कळ दाने घेतले, परंतु कोणाला दान दिलं नाही, शिवपूजन केलं नाही. परान्न खाण्यामुळे जीवा दग्ध होते, दूषित वस्तूंचे दान घेण्यामुळे हात जळतात, परस्त्रीच्या अभिलेषेने डोळे दग्ध होतात. हे ऐकून उमेने त्यांच्याकडून नमः शिवाय हा मंत्र घेऊन त्याचा जपविधी समजावून घेतला. प्रदोष व्रत समजावून सांगताना ते म्हणाले, त्रयोदशीला निराहार करून दिवस सत्कर्म करण्यात घालवावा. 3 घटका रात्र झाल्यावर प्रदोष पूजेचा प्रारंभ करावा. प्रथम जमीन गायीच्या शेणाने सारून पवित्र करावी. केळीचे खांब लावून मंडप सुशोभित करावा. त्यावर रंगीत फुलांच्या माळा घालाव्या. आपण शुभ्र वस्त्र नेसावे, पांढरे गंध लावावे, पांढरी गंधित फुले पूजेला घ्यावी, विधियुक्त पूजा करावी. प्रथम प्राणायाम, नंतर अंतर्बाह्य न्यास व मातृका कराव्या. तसेच सप्त आवरणयुक्त शिवपूजा करावी. विष्णू, अग्नी, वीरभद्र, गणेश, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव, अष्टदिक्पाल यांची आवरणाच्या ठाई पूजा करावी. डाव्या बाजूला विष्णू, उजव्या बाजूला अग्नीची पूजा करावी. त्यानंतर शंकराचे स्तवन करावे. असे व्रत शांडिल्य ऋषींनी सांगून मुलांकडून करून घेण्यास सांगितले. नंतर तेथे उमेने व तिच्या 2 मुलांनी प्रदोष व्रताचे विधीपूर्ण आचरण केले. शांडिल्य ऋषींच्या सांगण्याप्रमाणे शिवपूजेचा प्रसाद कोणास देऊ नये, शिवपूजेचा अपहार करू नये, प्रसाद तीर्थ हिसकावून घेऊ नये, हे सुद्धा लक्षात ठेवले. एकदा उमेचा पुत्र शुचिव्रत नदी तीरावर खेळत असताना त्याला द्रव्याने भरलेला घट सापडला. त्याने तो आईजवळ नेऊन दिला. त्यातील अर्धे द्रव्य तिने धर्मगुप्त याला देऊ केले, परंतु त्याने ते स्वीकारले नाही. तो म्हणाला, पृथ्वीवरील सर्व द्रव्य आमचेच आहे. शुचिव्रत, धर्मगुप्त दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता. एकदा शुचिव्रत आणि धर्मगुप्त वनविहार करण्यास गेले. तेथे क्रोधवीण नावाच्या गंधर्वाची कन्या अंशुमती आपल्या सगळ्या समवेत वनविहारासाठी त्या वनात आली होती. तिला पाहून धर्मगुप्त मोहित झाला. लावण्यवती कोमलांगी अंशुमती धर्मगुप्ताला पाहून प्रभावित झाली. तिने पाने फुले पसरून आसन तयार केले. खुणेने राजपुत्र धर्मगुप्ताला बोलवले. धर्मगुप्त जवळ येताच आपल्या गळ्यातील मोत्याची माळ
त्याच्या गळ्यात घातले. त्याच्या पायावर डोके ठेवून ती म्हणाली, मी तुम्हाला काया वाचा मनाने वरले आहे. आज मी तुमची पत्नी झाली आहे. धर्मगुप्त तिला म्हणाला, तू म्हणतेस ते कसे घडेल? मला आई वडील नाही, मी राजभ्रष्ट गरीब आहे. तुझा पिता आपल्या विवाहाला संमती देणार नाही. यावर अंशुमती म्हणाली, तुम्ही चिंता करू नका. आजपासून 3रे दिवशी मी याच ठिकाणी पुन्हा येईन. तुम्ही पण या. अंशुमती राजपुत्र धर्मगुप्ताचा निरोप घेऊन तेथून निघून गेले. आपल्या पित्याला तिने सर्व सांगितले. राजपुत्रही शुचिव्रताला भेटला व हकीकत आईला सांगितली. उमेला आनंद झाला. त्यानंतर 3ऱ्या दिवशी राजपुत्र धर्मगुप्त शुचिव्रताला घेऊन वनात आला. तेव्हा गंधर्वराज सर्व परिवारासह आला. धर्मगुप्ताला पाहून त्याला आनंद झाला. त्याला आपल्या नगरीला नेऊन त्याने यथाविधी अंशुमती धर्मगुप्ताचा विवाह करून दिला. 4 दिवस लग्न सोहळ्याचा थाटमाट चालला होता. स्वर्गातील अनेक दिव्य वस्तू, 1,00,000 रथ, घोडे, 10,000 हत्ती, दिव्य धनुष्य, बाणाने भरलेले अनेक भाते, अगणित सेना, एक सेनापती म्हणून एक महाप्रतापी गंधर्व, एवढे सगळे ऐश्वर्य राजपुत्र धर्मगुप्ताला विवाहातील वरदक्षिणा म्हणून दिले. शुचिव्रताला मुलाची आई म्हणून उमेचा सन्मान केला. धर्मगुप्ताने गंधर्व महापराक्रमी सेनापतीला घेऊन आपल्या विशाल सेनेसह विदर्भ देशावर चाल केली. पित्याचा वध करणाऱ्या शातव देशाच्या दुर्मश राजाचा पराभव करून त्याला मांडलिक केले. आपले राज्य पुन्हा मिळवले. शुचिव्रत अंशुमतीसह त्याने पुष्कळ वर्ष उत्तम राज्य केले. आदर्श राज्यकारभार करणारा म्हणून कीर्ती मिळवली. शांडिल्य ऋषींना नगरीत आमंत्रित करून अगणित संपत्ती गुरुदक्षिणा म्हणून दिली. त्यांचा यथोचित सन्मान केला. राज्यातून प्रजेचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट झाले. प्रजा आनंदी झाली. धर्मगुप्ताने त्यानंतर आपल्या सुदत्त नावाच्या पुत्राला राज्य दिले आणि राज्यत्याग केला. तेव्हा उमा, शुचिव्रत, अंशुमती आणि धर्मगुप्त यांना शिवलोकात नेण्यासाठी दिव्य विमान आले. शिवलोकात पोहोचल्यावर शंकरासमोर उभे राहून त्या सर्वांनी मनोभावे शंकराची स्तुती केली. शंकराने त्यांना शिवलोकात अढळ स्थान दिले. जे हे धर्मगुप्त आख्यान ऐकतील, वाचतील, लिहितील, त्याचे रक्षण करतील, त्याची पापे नष्ट होऊन सर्वत्र त्याचा विजय होईल. प्रदोष व्रत आचरण्यामुळे अपमृत्यू टळेल. दारिद्र्याचे निरसन होऊन भगवान शंकर त्याचे रक्षण करतात. हा ग्रंथरूपी आम्रवृक्ष, त्यातील रचना म्हणजे गोड मधुर आम्रफळे आहेत. हे ब्रह्मानंदा, विरूपाक्षा, सर्वसाक्षी, कर्माध्यक्षा, तुझा जय जयकार असो. तुझ्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण हो. पुढील अध्याय जाणून घेण्या अगोदर एक विनंती आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्री शिवलीलामृत अध्याय 6. सूत म्हणतात, पवित्र आर्यावर देशात चित्रवर्मा नावाचा राजा राज्य करत होता. तो हरिश्चंद्र नल राजाप्रमाणे पुण्यशील, जनक भगीरथ राजाप्रमाणे प्रयत्नशील, मारुतीप्रमाणे बलवान, परशुरामासारखा पराक्रमी, बळी राजासारखा उदार होता. त्याला अनेक पुत्रानंतर एक कन्या झाली. ती अतिशय सुंदर होती. तिच्या नामकरणाच्या दिवशी ज्योतिषाने तिचे भविष्य सांगितले की राजा, तुझी कन्या सीमतीने 14व्या वर्षी विधवा होईल. राजाला मोठी चिंता वाटू लागली. पुढे सीमतीने उपवर झाली. अधिकच ती लावण्य संपन्न दिसू लागली. तिच्या सख्याकडून तिला 14व्या वर्षी वैधव्य येणार हे आपले भविष्य कळले. तिला वाईट वाटले. ती याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली. नमस्कार करून आपले भविष्य कथन करून तिने सौभाग्यवर्धनाचे कोणते व्रत करावे, कोणत्या देवतेचे पूजन करावे याबद्दल विचारले. मैत्रेयीने तिला सोमवार व्रत, नमः शिवाय हा मंत्र जप आणि पूजेचे तंत्र सांगितले. कितीही संकटे आली तरी पूजेत खंड पडू न देण्याचे सांगितले. सीमतीने व्रताचा उपचार म्हणून 8 दिवसात 1100 ब्राह्मण दाम्पत्य वस्त्र, अलंकार व भोजन देऊन तृप्त केले. तिच्या पित्याने राजा चित्रवर्म्याने निषद देशाचा राजा नल यांचा नातू व इंद्रसेनाचा पुत्र चित्रांगद याच्याशी सीमंतनीचा विवाह निश्चित केला. सीमंतिनी आपले सोमवार व्रत, मंत्र जप, शिव उपासना करत होते. शिवपूजेचे महत्व असे आहे की शंकराला केलेला अभिषेक पातके नष्ट करतो. शिवपूजेमुळे साम्राज्य प्राप्ती होते. गंधाक्षता व माळ अर्पण केल्याने पती दीर्घायुष्य होतो. शिवाजवळ दिवा तेवढ ठेवल्यास वंशवृद्धी, नैवेद्य ठेवल्यास लक्ष्मी वाढते. प्रदक्षिणा केल्याने बुद्धी भ्रंश नष्ट होतो. शिवापुढे नृत्य केल्याने मुक्ती मिळते. शंकराला सर्व अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र विजय प्राप्ती होते. ब्राह्मण भोजने घातल्यास ही सर्व फळे लाभतात. राजाने चित्रांगदाला त्याच्या परिवारासह बोलावून त्याच्याशी सीमंतनीचा विवाह करून
करून दिला. विवाहाच्या निमित्ताने अपार दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. विवाहानंतर चित्रांगद श्रीमंतिनीसह आपल्या राज्यात ठेवून घेतले. एकदा चित्रांगद अपार सेना नौकर चाकर घेऊन वनात शिकारीला गेला. कडक उन्हामुळे हैराण झालेले ते सर्व थंडाव्यासाठी यमुना नदीमध्ये नौकविहार करू लागले. अचानक जोराचा वारा सुटला. नावेला हेलकावे बसू लागले. नौकेत घाबरून सर्वजण धावपळ करू लागले. नाव उलटून सर्वजण नदीत पडले. जोराच्या प्रवाहामुळे वाहून गेले. वाचलेले वीर पाठी राखण्याने त्वरेने राजा चित्रवर्माकडे धाव घेतली. झालेला प्रकार सांगितला. राजा राणी श्रीमंतिनी धावत यमुनेच्या तीरावर पोहोचले. श्रीमंतिनी शोक करू लागली. सर्वांना अपार दुःख झाले. ही वार्ता निषद देशात चित्रांगदाचा पिता इंद्रसेन व त्याची आता राणी लावण्यवती यांना कळाली. तेही धावत आले. दोन्ही परिवार शोककुल होऊन हतबल झाले. राणी लावण्यवती चित्रांगदाची माता विकल्पपणे शोक करू लागली. मी कोणते पाप केले? सोमवारी अन्नभक्षण केले का? शिवरात्रीचा उपवास मोडला का? कीर्तनात विघ्न केले की? साधूची निंदा केली? परधनाची अभिलाषा केली की? गुरुचा द्वेष केला? कोणाच्या तोंडाचा घास काढला की? माय लेकराची ताटातूट केली? शिव विष्णू यांच्यात भेद केला अशी स्वतःला दुष्णे देऊ लागले. इंद्रसेन व लावण्यवती हे दोघे आपल्या राज्यात गेले. तोपर्यंत शत्रूने त्यांचे राज्य बळकावले व राजा राणीला कैदखान्यात ठेवले. इकडे श्रीमंतिनीने सर्व भूक वर्ज करून शिवव्रत नामजप शिवाचे स्मरण करत राहिले. ब्राह्मण भोजने होत होती. अशी 3 वर्षे गेली. इकडे ज्यावेळी नौका पाण्यात बुडाली तेव्हा चित्रांगद खोल तळाशी गेला. तेथे त्याला नागकन्याने पाताळ लोकी नेले व तेथील प्रमुख राजा तक्षकासमोर उभे केले. चित्रांगदाने तक्षकाला नमस्कार केला. त्याची स्तुती केली. निर्भयपणे हात जोडून उभा राहिला. तक्षकाने त्याला त्याचा वृत्तांत विचारला. तेव्हा चित्रांगदाने जे घडले ते सांगितले. तक्षकाने प्रश्न केला, तुम्ही कोणत्या देवाची उपासना करता? यावर चित्रांगदाने उत्तर दिले, आम्ही त्या आदी पुरुषांची शंकराची उपासना करतो, ज्याने प्रकृती पुरुष इच्छेने निर्माण करून अनंत ब्रह्मांडे लीला रचली. पुन्हा ती मोडून पंचमहाभूते प्रकृती व पुरुष यात विलीन केली आणि त्या दोघांना आपल्या स्वरूपात विलीन केले. तो सदाशिव आमचे इष्ट दैवत आहे, ज्याच्या मायेने सत्वगुण म्हणजे विष्णू, रजोगुणाने ब्रह्मदेव, तमोगुणाने रुद्र निर्माण झाले. पाताळ, अंतरिक्ष, 10 दिशा, पंचतत्वे, नद्या, समुद्र, अष्टधातू, भस्म, मृतिका व्यापून जो उरला आहे. सूर्य ज्याचे नेत्र, चंद्र ज्याचे मन, विष्णू अंतकरण, ब्रह्मदेव बुद्धी, रुद्र हा अहंकार, इंद्र ज्याचे हात, यमदाडा असा जो विराट रूपधारी, ज्याचे अवयव देवता चक्र आहे. 11 रुद्र, 12 आदित्य त्याचे सेवक आहेत. त्या शिवाचे महात्म्य मी काय वर्णावे? शंकराची अशी मनापासून चित्रांगदाने स्तुती केली. ते ऐकून तक्षकाला आनंद झाला. चित्रांगदाला त्याने उठून प्रेमाने आलिंगन दिले. नागलोकातील विविध अद्भुत गोष्टी दाखवून त्याचा उपभोग घेण्याची चित्रांगदाला विनंती केली आणि नागलोकात राहण्याचे सुचवले. चित्रांगद म्हणाला, नागराज, आपण मला इथे राहण्याचे सांगता. आपण थोर मनाने दयाळू आहात, परंतु मी माझ्या माता पित्याचा एकुलता एक पुत्र आहे. माझी पत्नी श्रीमंतिनी अवघी 14 वर्षाची आहे. माझ्या विरहाने ती सर्वजण व्याकुळ होऊन प्राणत्याग करतील. मला त्यांची काळजी वाटते. तक्षक राज, माझ्यावर कृपा करा आणि मला माझ्या घरी पोहोचण्याची व्यवस्था करा. असे म्हणून चित्रांगदाने तक्षराजाचे पाय धरले. त्याच्या बोलण्यातील मात्या पित्यावरची प्रेम, पती या नात्याने पत्नीची काळजी हे सर्व भाव पाहून तक्षक राज प्रसन्न झाला. त्याने चित्रांगदाला भूमीवर दुर्मिळ असणाऱ्या असंख्य वस्तू, रत्ने, दिव्य वस्त्रे, अलंकार, चिंतामणी एका गाठोड्यात बांधून एका प्रचंड राक्षसाच्या डोक्यावर दिले. चित्रांगदाच्या माथ्यावर हात ठेवून त्याला 12,000 हत्तीचे बळ देत तक्षक म्हणाला, मदतीसाठी तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्या क्षणी मी तुझ्या पाठीशी असेल. असे म्हणून बसण्यासाठी एक घोडा चित्रांगदाला देऊन एक ज्येष्ठ सर्प भेटीच्या वस्तूसह पाण्यातून चित्रांगदाला यमुनेच्या तीरावर पाठवले. चित्रांगद यमुनेच्या तीरावर आला. सभोवती पाहू लागला. त्यावेळी श्रीमंतिनी स्नानासाठी यमुना तीरावर आले होते. दोघांनी एकमेकांकडे पाहिले, परंतु ओळखले नाही. चित्रांगदाच्या गळ्यात सर्पमणी आला, तसेच पाचूचा कमरपट्टा होता. श्रीमंतिनीच्या गळ्यात मंगळसूत्र, कपाळी कुंकू, डोळ्यात काजळ, सौभाग्य चिन्हे नव्हते. शिवाय उपवास, चिंता, दुःखाने ती क्रच झाली होती. चित्रांगदाने तिला परिचय विचारला तेव्हा तिच्या सख्याने त्याला तिच्या पतीचे दुर्दैवी निधन, सासू सासऱ्याच्या बंदिवासाबद्दल सांगितले. आपण एक सिद्ध पुरुष आहोत हे सांगून त्याने श्रीमंतिनीचा हात हातात घेऊन म्हणाला, तुझा पती जिवंत असून आजपासून 3ऱ्या दिवशी तुझी त्याची भेट घडवेल. कुणालाही गोष्ट सांगू नकोस. असे म्हणून वेगवान घोड्यावर बसून स्वतः नगराकडे गेला. नगराबाहेर उपवनात उतरला. त्याच्याबरोबर आलेल्या सर्पराजाने मनुष्य रूप घेतले आणि नगरात फिरून सर्वांना सांगितले की चित्रांगद सिद्धी प्राप्त करून घेऊन 12,000 हत्तीचे बळ मिळून येत आहे. त्याच्यापुढे शत्रूचा निभाव लागणार नाही. स्वतःचा सर्वनाश टाळायचा असेल तर इंद्रसेन राजा, लावण्यवती राणी यांना त्यांचे राज्यपद देऊन जीव वाचवा. नगरामध्ये खळबळ माजली.
तो सर्पराज गुप्तपणे बंदीखान्यात इंद्रसेन लावण्यवतीची भेट घेऊन त्यांना सर्व वृत्तांत निवेदन केले. ते ऐकून त्यांना आनंद वाटला. तोपर्यंत ज्यांनी राज्य बळकावले ते बंदीखान्यात आले. त्यांनी राजा इंद्रसेन राणी लावण्यवतीला मुक्त केले. त्यांच्या बायावर डोके टेकून अन्याय केला म्हणून त्यांची क्षमा मागितली. सन्मानाने त्यांना राजवाड्यात नेऊन राजसिंहासनावर बसवले. राजा इंद्रसेनाने त्यांना क्षमा केली. चित्रांगदाच्या क्रोधापासून संरक्षण देण्याचे अभय दिले. आलेल्या ब्राह्मणरूप घेतलेल्या सर्पराजासह राजा इंद्रसेन राणी लावण्यवती मोठा लवाजमा घेऊन नगराबाहेरच्या उपवनात आपल्या मुलाला भेटण्यास गेले. माता पित्याला पाहता चित्रांगद धावत आला. त्याच्या बायावर डोके टेकवले. लावण्यवतीने मुलाला मिठी घातली. आनंदाने रडू लागली. 14 वर्षाच्या वनवासानंतर श्रीराम प्रभू कौशल्येला भेटत आहे त्याप्रमाणे ती मायलेकरी परस्पराला भेटली. माता पित्याबरोबर चित्रांगद नगरात आला तेव्हा सर्व नगर सजवले होते. मंगलवाद्य वाजत होती. चित्रांगदाच्या येणाऱ्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. सुवासिनींनी चित्रांगदाला पंचातीने उवाळले. प्रजेचे प्रेम पाहून चित्रांगद प्रसन्न झाला. इंद्रसेन राजाच्या सेवकांनी आर्यवर्तास जाऊन चित्रवर्म्य राजाला ही वार्ता सांगितली. राजाने चित्रांगद, इंद्रसेन राजा, लावण्यवती यांना आपल्या राजवाड्यात निमंत्रित केले. सीमंतिनी आणि चित्रांगदाचा पुन्हा विधीपूर्वक विवाह लावून दिला. विवाह सोहळा संपन्न झाल्यावर चित्रांगद सीमंतिनीसह निषेध देशास गेला. राजा इंद्रसेनाने चित्रांगदाला राज्याभिषेक करून निषेध देशाचा राज्यकारभार सोपवून शंकराची आराधना करण्यास अरण्यात सपत्नीक निघून गेला. सीमंतिनीला चित्रांगदाप्रमाणेच पराक्रमी असे 8 पुत्र झाले. शिवव्रताचे मनोभावे आचरण करत त्याने दीर्घकाळ राज्य केले. सूत म्हणतात हे आख्यान स्त्रियांना सौभाग्यवर्धक आहे. त्याचप्रमाणे त्रिविधी दोष जळून शिवपद मिळे. श्रीधराच्या अंतःकरणातील शिवभक्ती ब्रह्मानंद अभंग अभय अभेद अचल अढळ राहो हीच गुरुचरणी त्याची प्रार्थना आहे. शिवलीलामृत अध्याय 6 समाप्त. शिवलीलामृत अध्याय 7. अवंती नगरीमध्ये मदन नावाचा व्यभिचारी ब्राह्मण राहत होता. त्याच नगरीतील पिंगला नावाच्या वेश्येच्या घरी पडून राही मदनाने आपले माता पिता पत्नी ब्रह्मकर्म नियमधर्म सर्वांचा त्याग केला. मद्यमास सेवन करू लागला. ऋषभ नावाचे ऋषी जगोद्धारासाठी सर्वत्र संचार करत असताना पिंगलेच्या पुण्याईने तिच्या दारी आले. पिंगला व मदन यांनी धावत जाऊन त्यांचे पाय धरले. त्यांचे स्वागत करून पूजा करून उत्तम भोजन देऊन वस्त्रे प्रदान करून विश्रांतीसाठी उत्तम पलंग देऊन शय्येवर त्यांना झोपून रात्रभर त्यांचे पाय दाबून त्यांची सेवा केली. दुसऱ्या दिवशी ऋषभ योगीश्वर अंतर्ध्यान पावले. काही दिवसांनी मदन व पिंगला यांचा देहांत झाला. दुसऱ्या जन्मात ऋषभ योगीश्वरांचा शिवेच्या पुण्याईने दशन राजाचा राजा वज्रबाहू पट्टराणी सुमती यांच्या पोटी मदन जन्माला आला. त्याचे नाव भद्रावी ठेवले. पिंगला वेश्याईने दुसरा जन्म सीमंतिनीच्या पोटी घेतला व तिचे नाव कीर्तमालिनी ठेवले गेले. पट्टराणी सुमती गर्भवती होती तेव्हा तिच्या इतर सवतीने हिला पुत्र झाला तर राज्य त्याला मिळेल अशा मत्सर बुद्धीने सुमतीला विष घातले. थोड्या दिवसांनी तिची प्रसूती झाली पण त्या विषाचा परिणाम म्हणून तिच्या आणि मुलाच्या अंगावर शटे पडले. त्यातून रात्रंदिवस रक्त पोहू आहे. लहान मुलगा वेदनेने सारखा रडे. सुमतीलाही असह्य वेदना होत असे. सारखी विव्हळत असे. राणीसाठी राजाने असंख्य उपाय केले परंतु दोघांचे दुःख जराही कमी होईना. शेवटी त्याच्या रडण्याच्या वेदनेचा तळमळ राजाला पाहावेना. त्याने राणी सुमतीला आणि मुलाला घोर अरण्यात सोडून दिले. त्या अरण्यात राणी सुमतीसह मुलासह दुःखाने रडत कणत बसली. मुलगाही रडत राहिला. तशात भुकेने तहानेने जीव व्याकुळ झाला. ती तशी शंकराचा धावा करत बसली. त्यावेळी योगायोगाने एक वाणी बैलावर माल टाकून चालला होता. मानवी रडण्याचा शोकाचा आवाज ऐकून तो आवाजाच्या दिशेने आला. एक असहाय्य स्त्री व्याधीने ती व तिचे पुत्र यातनेने तळमळत आहेत. भूक तहानेने व्याकुळ आहेत हे पाहून त्याला त्यांची दया आली. तो राणीला बालकासह आपल्या घरी घेऊन आला आणि त्याच्या पालन पोषणाची त्याने व्यवस्था केली. त्या नगरीचा राजा पद्मकार उदार दयाळू म्हणून सर्व ज्ञात होता. त्याला जेव्हा कळले की वज्रबाहूची राणी पट्टराणी व्याधीग्रस्त अनाथ होऊन राहत आहे तेव्हा त्याने सुमतीला आपली धर्मकन्या मानून एक घर घेऊन दिले. तिच्या व्याधीवर उपचार करण्यासाठी नाना तज्ञ वैद्य बोलवले परंतु काही उपयोग झाला नाही. या दुर्धर व्याधीने तिच्या बालकाचे प्राण गेले. राजा पद्मकार इतर लोक तिचे सांत्वन करू लागले. तेवढ्यात एक शिवयोगी तेथे आला. त्याला पाहताच राजा पद्मकार धावत गेला. आदरपूर्वक गृहात आणून त्याची पूजा केली. सुमती राणीने शिवयोगीच्या चरणावर मस्तक ठेवले. शिवयोगी म्हणाला, हे मुली
तू व्यर्थ विलाप करत आहेस. तुला तुझ्या पूर्वजन्मातील माता पिता मुलगा सगळे सोयरे यांचे स्मरण आहे का? ते कोठे आहेत, कसे भेटतील वगैरे गोष्टींचे तुला दुःख आहे का? हा संसार निरर्थक आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्मातील कर्म आणि भाग्याच्या अनुसार जे नियम नीतीप्रमाणे जीवन जगते त्याप्रमाणे सुख दुःख भोगते. शरीर नश्वर आहे. आत्मा शिवचरणी रममाण झाला नाही तर सुलभ आनंद प्राप्त होणार नाही. या नाशवंत जगातील कोणतीही अनमोल वस्तू बरोबर घेऊन जाता येत नाही. केवळ भक्ती, सत्य, आराधना जीवनाला उन्मत्त करते. हा उपदेश ऐकून सुमतीने शिवयोगीला नमस्कार केला. त्याने सुमतीला मृत्युंजय मंत्राची दीक्षा दिली. आपल्या हातात भस्म घेऊन ते अभिमंत्रित करून सुमतीच्या अंगावर टाकले. त्या क्षणी सुमतीचे शरीर व्याधीमुक्त झाले. त्यानंतर शिवयोग्याने त्याप्रमाणे अभिमंत्रित केलेले भस्म सुमतीच्या मृत बालकाच्या अंगाला लावले. त्या क्षणी बालक जिवंत होऊन रडू लागले. तेही व्याधीमुक्त झाले. सुमतीला आनंद झाला. तिने शिवयोग्याच्या पायावर बालकाला ठेवले. त्याचे ऋण कधी फेडू शकणार नाही अशी स्तुती केली. बालकाला आशीर्वाद द्या म्हणून विनंती केली. शिवयोग्याने सुमती आणि तिचे बालक यांना आशीर्वाद देऊन बालकाचे नाव भद्रायू ठेवले. हा मोठे झाल्यावर पराक्रमी होऊन आपले राज्य मिळवेल. हा मोठा होईपर्यंत तू मात्र इथेच राहा. मृत्युंजय मंत्राचे पठण करत राहा असा सुमतीला आदेश दिला. हे बालक राजपुत्र कोणाला सांगू नकोस हेही सांगितले. पद्माकर राजाने आपला पुत्र सुनय आणि भद्रायू दोघांचे एकाच वेळी उपनयन संस्कार केले. त्यामुळे दोन्ही बालक विद्या अध्ययनासाठी योग्य झाले. सर्व प्रकारच्या विद्या कला व यामध्ये दोघेही पारंगत झाले. अशा प्रकारे भद्रायू 12 वर्षाचा झाला. एके दिवशी शिवयोगी प्रकट झाला. त्याने भद्रायूला जवळ बसून श्रुत, स्मृती, पुराण, धर्म, नीती आणि राजनीती या सर्व ज्ञानाचा बोध केला. सदाचार, राजकीय नियम, त्याप्रमाणे भक्ती, ज्ञान, सांसारिक जीवन, गृहस्थाचे सर्व नियम धर्म सांगून त्याप्रमाणे आचरण करण्याचा आदेश आणि आशीर्वाद दिला. याची कथा पुढील अध्यायात आहे. शिवलीलामृत 7वा अध्याय समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. हे ब्रह्मानंद मूर्ती विश्वव्यापका, तू भोळा चक्रवर्ती आहेस. शिवयोगी रूपाने शिवाने भद्रायूला शिवदीक्षा दिली. शिवकवच शिकवले. मृत्युंजय मंत्र, रुद्राक्षे धारण करणे, सर्वांगाला भस्मलेपन कसे करावे याचे ज्ञान दिले. एक अद्भुत शंख आणि खडक दिले. युद्धभूमीवर केवळ शंखनाद केला तरी शत्रू भस्म होत असे. त्याच्या मस्तकावर हात ठेवून 12,000 हत्तीचे बळ देऊन आशीर्वाद दिला. हे बाळा, तू ऐश्वर्यवंत विजयी राहा. आरोग्य कीर्ती मिळव. घरात भाग्यलक्ष्मी, हृदयात कारुण्यलक्ष्मी, हातात दानलक्ष्मी, बाहूमध्ये वीरलक्ष्मी, देशात साम्राज्यलक्ष्मी, बुद्धीमध्ये विद्यालक्ष्मीचा नित्य वास असो. सुमती भद्रायू सतत शिवयोग्याचे ध्यान करी. पुढे भद्रायूचा पिता वज्रबाहू यावर मगध देशाचा राजा हेमरथ आणि दुसरे अनेक राजे यांनी आक्रमण केले. त्यामध्ये वज्रबाहू हा एकटा असल्यामुळे पराभव झाला. शत्रूने वज्रबाहूच्या दर्शन राजाला वेढा घालून सर्व प्रकारचे धन, धान्य, रत्ने, आभूषणे लुटून आपल्या देशाला नेण्यासाठी घेऊन चालले. राजा आणि प्रधानासह इतर मंत्री आणि राजपरिवारातील स्त्रिया यांना कैद करून नेऊ लागला. त्यावेळी वज्रबाहू दुःखी होऊन विचार करू लागला. यावेळी मला जर पुत्र असता तर त्याने माझे रक्षण केले असते. कोणी यातून कसे मुक्त करणार? आपल्या पित्याचा पराजय, राजाचा अपहार शत्रूकडून करीत या सर्व गोष्टीचा समाचार भद्रायूला समजला. तेव्हा त्याने आपल्या गुरुचे स्मरण करून शिवकवच धारण केले. मृत्युंजय मंत्राचा जप करून सर्वांगाला भस्मलेपन केले. शंख खडक घेऊन आपल्या मातेकडे सुमती जवळ येऊन तिला वंदन करून सांगितले की शत्रू अनेक आहेत. त्यांनी माझ्या वडिलांना कैद करून नेले आहे, नगर लुटले आहे. तुझ्या पुण्याईने त्या राज्याला पराभूत करून तुझ्या समोर आणतो. सोबत सुनईला घेऊन तो निघाला. ज्याप्रमाणे 2 गरुड सर्पाला निर्भयपणे शोधतात, 2 सिंह हत्तीचा शोध घेतात, वनातून जातात, त्याप्रमाणे भद्रायू सुनई हेमरथाच्या सैन्याचा शोध घेत अरण्यातून चालले. तेव्हा त्यांच्या दृष्टीला हेमरथाचे सैन्य दिसले. त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. ते म्हणाले, चोरांनो थांबा. वज्रबाहूसारखी अमोल वस्तू चोरून नेता तुम्हाला मी या अपराधाचे शासन करतो. त्याची गर्जना ऐकून शत्रू सैन्य मागे वळून पाहू लागले. तेवढ्यात भद्रायू सुनई जवळ आले. त्यांनी बाणांचा वर्षाव करून हेमरथाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. आपल्या बाजूने कोणीतरी सामर्थ्यवान वीर लढण्यासाठी आले आहेत. हेमरथाचे सैन्य पराभूत होत आहे. हे पाहून वज्रबाहूच्या निराश झालेल्या सैन्यात नवचैतन्य आले. ते द्वेषाने लढू लागले. भद्रायूने त्याच्याजवळ शंख वाजवला. त्यामुळे बाकीचे सैन्य मूर्छित होऊन पडले. हेमरथाचे भद्रायूचे 4 तास घनघोर युद्ध झाले. शेवटी भद्रायूने दिव्य खडक काढले. त्याच्या तेजाने शत्रू सैनिक भस्मसात झाले. हेमरथाने आपली धडकत नाही हे ओळखून त्याने वज्रबाहू, त्याचे प्रधान यांना सोडून दिले व तो प्राण वाचवण्यासाठी पळू लागला. भद्रायूने हेमरथाला पकडले. त्याला विद्रूप करून रथाला बांधले. हेमरथाने नगरातील मौल्यवान वस्तू आणि इतर धनधान्याची लूट केली. ती भद्रायूने पुन्हा मिळवली. गायी पुन्हा हकलीत नगरात आणल्या. सर्व वस्तू जागच्या जागी परत केल्या. राजस्त्रियांना पुन्हा राजवाड्यात सन्मान
सन्मानाने आणले. भद्रायूला पाहून वज्रबाहूच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, बाळा, तू कोण आहेस? पराभवामुळे सर्वनाशाच्या समुद्रात बुडत असताना तू मला वर काढलेस. वज्रबाहूने साऱ्या नगरात मिष्टान्न वाढले. त्यानंतर वज्रबाहूने सांगितले की, माझ्या प्रिय प्रजाजन हो, या 2 वीर बालकामुळे आपल्याला विजय प्राप्त झाला. शत्रूकडून होणारे अत्याचार यामुळे निवारण झाले. यासाठी प्रथम तुम्ही या दोघांना नमस्कार करा. यावर भद्रायू म्हणाला, राजन, मी आत्ता जातो. 3 दिवसांनी पुन्हा येईन, तेव्हा माझा परिचय देईन आणि शत्रू हेमरथ यालाही कैदेत ठेवा. मी आल्यावर त्याला शासन करेन. असे म्हणून भद्रायू सुनई पद्माकार राजाच्या नगरीत आले. राजा पद्माकार आई सुमती यांना सारे वृत्त सांगितले. सुमतीला पुत्राचा पराक्रम ऐकून धन्यता वाटली. पद्माकार राजालाही ऐकून आनंद झाला. त्यानंतर शिवयोगी चित्रगंध सिमतीने यांना भेटण्यासाठी राजधानीमध्ये गेला. त्याने जन्मापासून वर्तमान काळापर्यंत भद्रायूची जीवन कहाणी त्यांना सांगितली. भद्रायूने मोठा पराक्रम करून आपला पिता वज्रबाहू याला शत्रूपासून सोडवले हे वृत्तही सांगितले आणि अशा पराक्रमी कुलवंत राजपुत्राशी कीर्तिमालिनीचा विवाह करून त्याला आपल्या जावई करून घ्या असे सांगितले. शुभ कार्याला उशीर नको म्हणून शिवयोग्याच्या संमतीने भद्रायू सुनई सुमती राजा पद्मकार यांना आणण्यासाठी प्रधानाला वैश्यनगरीला पाठवले. प्रधानाने आपले चित्रांगद राजाचे प्रधान असून त्यांच्या आज्ञेनुसार तुम्हाला राजकुमारी कीर्तिमालिनीच्या विवाहासाठी निमंत्रित केले आहे. तुम्हाला राजधानीला घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. सर्वांनी बसून चर्चा केली, निर्णय घेतला आणि प्रधानासह राजा चित्रांगदाच्या राज्यात निषद देशात आले. या सर्वांचे चित्रांगद राजा सिमती राणीने स्वागत केले. मंगलवाद्ये वाजू लागली. त्यांच्या मार्गावरती फुलांच्या पायघड्या घातल्या. सुवासनीने पंचारतीने त्यांना ओवाळले. राजा पद्मकाराने आपल्याबरोबर पुष्कळ संपत्ती भराडी मंडळी आणली होती. सर्व नागरिक भद्रायूचे सौंदर्य पाहून चकित झाले. लग्नासाठी अनेक देशांच्या राजांना निमंत्रित केले होते. त्यात वज्रबाहू राजाही होता. भद्रायूला पाहताच राजा वज्रबाहू त्याच्याकडे आला व त्याचे पाय धरणार तोच भद्रायूने त्याला वरचेवर धरून आलिंगन दिले. भद्रायूने वज्रबाहू राजाला एकांतात नेले व त्याला तेथे चित्रांगद राजाने वज्रबाहूची पट्टराने सुमतीला पुढे आणले. वज्रबाहूची सुमतीची भेट होताच वज्रबाहू पश्चातापाने रडू लागला व स्वतःला या साऱ्या अन्यायाबद्दल दुष्णे देऊ लागला. परंतु चित्रांगद राजा सिमती राणीने दोघांचे सांत्वन केले. पुढील सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. भद्रायू सारखा जावई दिल्याबद्दल सुमतीचेही अभिनंदन केले. वज्रबाहूने भद्रायू व कीर्तिमालिनीला मांडीवर घेऊन आशीर्वाद दिला. भद्रायूने पद्माकार राजा सुनई यांचा परिचय आपला पिता वज्रबाहूला करून दिला. वज्रबाहूने राजा पद्मकाराचे ऋण फेडणार नाही अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. सुमती व भद्रायूला आश्रय दिल्याबद्दल आभार मानले. 4 दिवस चाललेल्या विवाह सोहळ्याने प्रजेचे निमंत्रणाचे डोळे दिपून गेले. सर्वजण तृप्त मनाने राजा चित्रंगदाचा गौरव करत स्वराज्याकडे गेले. वज्रबाहूने मोठ्या थाटामाटाने भद्रायू सुमती यांना दाशाह देशाला नेले. सोबत चित्रांगदाने हत्ती, घोडे, दास, दासी, सोने, धन, वस्त्र भरपूर दक्षिणा दिली. भद्रायूने बंदी केलेल्या सर्व शत्रूंना सोडून त्यांच्याकडून वार्षिक कर देण्याचा करार करून त्यांना देशात पाठवले. थोड्या दिवसांनी भद्रायूला राज्य देऊन सुमती वज्रबाहू शंकराची आराधना करण्यासाठी वनात निघून गेले. ते तेथे त्रिकाल शिवलिंगाचे दर्शन करून तप करू लागले. भद्रायूचे हे आख्यान यश दीर्घायुष्य देणारे आहे. शिवलीलामृत अध्याय 8 समाप्त. शिवलीलामृत अध्याय 9 शबर व सिंहकेतू राजाची कथा. पांचाळ देशाचा सिंहकेतू नावाचा राजा मोठा पराक्रमी होता. तो एकदा आपल्याबरोबर पुष्कळ शबर सैन्य घेऊन अरण्यात शिकारीला गेला. त्यातील एक सैनिक जवळच असलेल्या शिवमंदिरात उत्सुकतेने गेला. मंदिरात त्याला शिवलिंग उन्मळून पडलेले दिसले. त्याने राजाला बोलावून ते शिवलिंग दाखवले. राजा शबराला म्हणाला, हे शिवलिंग उत्तम आहे. तू भाग्यवान आहेस म्हणून तुला हे सापडले. हे तू घरी घेऊन जा. मनात शुद्ध भाव श्रद्धा ठेवून याची पूजा कर. परंतु शबराला पूजाविधी माहीत नव्हती म्हणून राजा म्हणाला, शिवपूजेला चिताभस्म आवश्यक आहे. चिताभस्म असल्याशिवाय नैवेद्य दाखवू नये. शबराने राजाला नमस्कार केला आणि ते शिवलिंग उचलून त्याने घरी नेले. पत्नीला सर्व वृत्तांत सांगितला. एका उत्तम सुमुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करून ते दोघे नेहमी नित्य नवे चिताभस्म आणून शंकराची मनोभावे श्रद्धेने पूजा करू लागले. त्याच्या श्रद्धेची परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकरांनी लीला केली. एके दिवशी शबराला पूजेसाठी चिताभस्म मिळाले नाही. तो सर्वत्र शोधून शोधून थकला. घरी आला. पत्नीला म्हणाला, खूप हिंडून सुद्धा चिताभस्म मिळाले नाही. काय करावे? आता पूजा कशी करावी? पतीच्या समस्येमुळे पत्नी चिंतित झाली. तिला तेवढ्यात एक उपाय सुचला. ती म्हणाली, मी स्वतःला जाळून घेते आणि माझ्या चितेचे भस्म लावून तुम्ही शंकराची पूजा करावी. शबर चकित झाला. तिला तो असे करू नको, थांब माझे एक असे म्हणेपर्यंत तिने स्नान केले. चिता तयार केली. शंकराचे ध्यान केले. दोन्ही हात जोडून अग्नी प्रदीप्त करून त्यात प्रवेश केला. तिच्या इच्छेप्रमाणे शोक न करता तिच्या चिताभस्माने शबराने भक्तिभावाने शिवपिंडीची पूजा
पूजा केली. पूजेनंतर नैवेद्य आणून देण्यासाठी घरात दुसरे कोणी उरले नाही. रोज शबराची पत्नी नित्य नवे पक्वान तयार करून नैवेद्याची थाळी आणून ठेवत असे, परंतु ती जळून भस्म झाली हे शबराच्या लक्षात राहिले नाही. आरती झाल्यावर त्वरित नैवेद्य दाखवला नाही तर शंकराचा कोप होतो, म्हणून शबराने रोजच्या प्रमाणे आपल्या पत्नीला हाक मारून नैवेद्य आण म्हणून मोठ्याने सांगितले. त्या क्षणी शिवाच्या लील्याने शबराची पत्नी जिवंत होऊन पक्वाने भरलेले ताट घेऊन शबराच्या मागे उभी राहिली. तिने नैवेद्याचे ताट पुढे केले. रोजच्या सवयीप्रमाणे शबराने ते आपल्या हातात घेतले. शिवाला नैवेद्य दाखवून शिवस्तुती केली. पूजा समाप्त करून तो उठून उभा राहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आले, आपली पत्नी हात जोडून आपल्या शेजारी उभी राहून शिवस्तुती करत आहे. तिचे रूप अप्सरेपेक्षा सुंदर झाले आहे. अंगावर उत्तम अलंकार आहे. शिवाच्या कृपेने त्यालाही शिवरूप प्राप्त झाले. फक्त त्याचा गळा शंकरासारखा निळा नव्हता. तोच एक दिव्य विमान आले. त्या दोघांना विमानात बसून शिवगणांनी त्यांना शिवलोकी नेले. हे वृत्त सिंहकेतू राजाला समजले. तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. तो मनात म्हणाला, मी केवळ विनोदाने चिताभस्माने पूजाविधी करण्याचे सांगितले. त्याने शुद्ध भावाने तसेच शिवपूजन केले आणि तो खरोखर कैलासाला गेला. धन्य तो शबर आणि धन्य त्याची भक्ती. मग राजाला तोच छंद लागला. तोही शिवपूजन करू लागला. तो चिताभस्म मात्र पूजेला घेत नसे, पण सोमवार, शिवरात्र, प्रदोष व्रत करू लागला, दानधर्म करू लागला. त्याच्या राज्यातील प्रजा सुखी झाली. शबराच्या घरातील ते शिवलिंग, ते घर शिवतीर्थ झाले. राजा कालांतराने मुक्त होऊन शिवलोकी गेला. शिवलीलामृत अध्याय 9 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. हे शिवा, तू कामरूपी हत्तीचा नाश करणारा वनराज आहेस. क्रोधरूप मेघाचा विध्वंस करणारा वायू आहेस. मदरूपी अंधार नाहीसा करणारा सूर्य, मत्स्यरूपी गहन अरण्य जाळणारा अग्नी, अहंकाररूपी दैत्याला मारणारा, धर्माचे पोषण करणारा विष्णू स्वरूप, भालनेत्र आनंदरूपी कैलास निवासा, निगम आगम यांना वंदनीय असा सुहास्यवदन, वृषभध्वज दयासागर आहेस. तुझा जय जयकार. सोत म्हणतात अनर्थ देशात वेदशास्त्र संपन्न सदवर्तनी कुलवंत पंडित असा देवरथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची कन्या शारदा अत्यंत सुलक्षणी सुंदर होती व तिच्या वयाच्या 12व्या वर्षी देवरथाने तिचा विवाह एका वेदशास्त्र संपन्न पंडित असणाऱ्या पद्मनाथ नावाच्या ब्राह्मण युवकाशी करून दिला. लग्न झाल्यावर पद्मनाथ शारदेसह आपल्या श्वशुरगृही राहिला. एके दिवशी सायंकाळी नदी तीरावर स्नान संध्या करण्यासाठी गेला असता त्याला रस्त्यात साप चावला आणि तो मरण पावला. ही वार्ता कळता शारदा आपल्या मातापित्यांसह धावत आली. पतीचे शरीर पाहून आक्रोश करू लागली. तिचे मातापिता दुःखी झाले. शेवटी लोकांनी पद्मनाथाचे देहदहन केले. तिच्या आई वडिलांना घेऊन लोक गावात आले. एके दिवशी देवरथ आणि घरातील इतर सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर गेले. शारदा एकटीच घरात होती. त्यावेळी नेध्रू नावाचे अंध ऋषी शिष्याचा हात धरून नगरातून फिरत फिरत शारदेच्या घरासमोर उभे राहिले. महात्म्याला पाहून शारदेने घरात येण्याची विनंती केली. बसायला आसन दिले. विधिवत त्यांची पूजा केली. प्रसन्न होऊन ऋषींनी आशीर्वाद दिला. तुझे सौभाग्य अखंड राहो. तुला वेद बघता पुत्र प्राप्ती हो. नैधव ऋषी अंध असल्यामुळे शारदेचे वैधव्य त्यांनी ओळखले नाही. त्यांचा आशीर्वाद ऐकून शारदा खिन्नपणे हसली. तिला दुःखाने अश्रू आवरेनात. ती म्हणाली, महात्मन, तुम्ही मला सौभाग्यवती पुत्रवती होण्याचा आशीर्वाद दिलास. हा आशीर्वाद खरा कसा होणार, कारण मी विधवा आहे आणि तिने आपल्या पतीचा देहांत कसा झाला हे वृत्त ऋषीला सांगितले. ऋषी म्हणाले, मुली, मी दिलेला आशीर्वाद खोटा होणार नाही. माझ्या तपोबलाने अघटिक सुद्धा पूर्ण होऊ शकते. काही वेळाने घरातील मंडळी परत आली. शारदेने आपल्या मातापित्याला सर्व वृत्तांत सांगितला. देवरथ म्हणाला, ऋषींचे आणि ब्राह्मणाचे सामर्थ्य अलौकिक, त्याचा शाप आणि आशीर्वाद दोन्ही अमोघ असतात. ते क्षणात राजाला रंग आणि रंगाला आशीर्वादाने राजा करतील. ब्राह्मणाच्या शापाने नहुष राजा साप झाला. यादव कुळाचा नाश झाला. इंद्राची संपत्ती समुद्रात बुडाली. विष्णू, ब्रह्मदेव, शंकर यांनाही ब्राह्मणाच्या शापाचे भय वाटले. परीक्षिताला तक्षकाने दंश केला. जटाग्नीच्या क्रोधाने 4 पुत्र दग्ध झाले. पंडूराजाला स्त्री असूनही ब्राह्मण शापामुळे स्त्रीसंग करता येणार. सगळ राजाचे 60,000 पुत्र ब्राह्मण शापाने भस्म झाले. नारदाच्या शापाने कुबेरपुत्र वृक्ष झाले. मृगराजाचा सरडा झाला. इंद्रांच्या अंगाला सहस्र क्षते पडले. चंद्र क्षयरोगी झाला. समुद्र आचमनात अगस्त्य ऋषीने पिळून टाकला. यमाला विदुर म्हणून दासीपुत्राचा जन्म घ्यावा लागला. ब्राह्मण मंत्र सामर्थ्याने पाषाणात देव आणतात. ब्रह्मांड मोडून पुन्हा उभे करू शकतात. यानंतर नैद्रव ऋषींनी शारदेला बोलावून घेतले आणि त्यांनी सांगितले, शारदे, तू उमा महेश व्रताचा प्रारंभ कर. ओम नमः शिवाय या 6 अक्षरी मंत्राचा नित्य जप कर. तुला या व्रताचे फळ मिळेपर्यंत मी इथे अंगणात झोपडी बांधून राहील. आणि त्याने शिव पार्वती व्रताचा विधी तिला सांगितला. ते म्हणाले, या
या शिव पार्वती व्रताचा प्रारंभ चैत्रात किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रारंभी करावा. सोमवार, अष्टमी किंवा चतुर्दशी पाहून शिव पार्वती यांचे पूजन करून व्रताचा प्रारंभ करावा. एक वर्षभर हे व्रत नियमित करावे. शारदेने एक उत्तम शिव मंदिर बांधले. आतील भूमी शुद्ध करून रांगोळ्या काढल्या. शिवयंत्र लिहून त्यात 16 वर्ण लिहिले. प्रथम अष्टदळे काढली, त्यात चतुर्दळे काढली, त्यावर तांदूळ ठेवून त्यावर घट ठेवला. त्या घटावर ताम्हणात उमा महेशाच्या सुवर्णाच्या प्रतिमा स्थापन केल्या. एकनिष्ठेने 16 उपचारांनी पूजा केली. रोज ब्राह्मण सुवासिनींना जेवण देऊन संतुष्ट केले. रात्री शिवपुराण, शिवकीर्तन, वादन, गायन, शिवभजन, श्रद्धापूर्वक स्तुती, श्रद्धापूर्वक श्रवण केले. जागरण केले आणि उमा महेश्वराचे ध्यान केले. शारदेने एक वर्षभर शिव पार्वती व्रताचे अनुष्ठान केले. नेद्रू ऋषी यांनी व्रताचा यथाविधी उद्यापन केले. 11 दाम्पत्य बोलून त्यांची पूजा, कपडे, अलंकार, दक्षिणा दिली. सायंकाळपासून रात्रीपर्यंत शारदा जप ध्यान करत होती. मध्यरात्री भवानी अकस्मात प्रकट झाली. तिच्या तेजामुळे नेद्रू ऋषीला दृष्टी प्राप्त झाली. शारदा आणि नेद्रू ऋषी यांनाच फक्त देवीचे दर्शन झाले. त्या दोघांनी देवाची स्तुती केली. तेव्हा देवी म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वर माग. नेद्रू ऋषींनी शारदेचा संपूर्ण इतिहास सांगितला आणि देवीला साकडे घातले की माझ्या तोंडून शारदेला आशीर्वाद दिला गेला तो खरा व्हावा. तेव्हा देवी म्हणाली, ही शारदा पूर्वजन्मी द्रविड देशातील ब्राह्मणाची मुलगी भामिनी होती. तिच्या लग्नानंतर तिच्या पतीची एक स्त्री होती. भामिनीने पतीला वश करून घेतले. तिच्या शेजारी एक व्याभिचारी मनुष्य होता. त्याने एकदा दुर्बुद्धीने भामिनीचा हात धरला. भामिनीने त्याचा अपमान केला. काही काळाने तो भामिनीचा ध्यास घेऊन मरण पावला. तू विधवा होशील असा त्याने मरताना शाप दिला. तीच भामिनी शारदा म्हणून जन्माला आली. देवी पुढे म्हणाली, येथून 360 योजने अंतरावर द्रविड देशात पुनर्जन्म होऊन तिचा पूर्वजन्मीचा पती मोठा झाला आहे. तो अद्याप पुनर्जन्मातील हिच्या सहवासातील आठवणीने तळमळत असतो. तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रीतीने भोग देईल. हिला जागृतीपेक्षा जास्त सुख देईल. त्यानंतर काही दिवसानंतर हिला पुत्र होईल. शारदानंद या नावाने जगात प्रसिद्ध होईल. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. देवीने वर दिल्यापासून तो शारदेचा पती तिला रोज स्वप्नात भेटू लागला. ती गरोदर राहिली. समाज, नातेवाईक सगळे निंदा करू लागले. तिला कुलटा, पापी, कुकर्मी म्हणून तिचा तिरस्कार करू लागले. तेव्हा आकाशवाणी झाली की शारदेचा गर्भ तिच्या पतीपासूनच झाला आहे. तो खरा आहे, कलंकित नाही. यानंतर शारदेची निंदा करतील त्यांच्या जिभेला छंद पडेल. तोंडात किडे पडतील. त्यानंतर मात्र लोकांची तोंडे गप्प झाली. कालांतराने शारदेला पुत्र झाला. त्याला सर्वजण शारदानंदन म्हणू लागले. काही कालाने त्याच्यावर व्रतबंधनाचे संस्कार केले गेले. त्या बालकाने वयाच्या 8व्या वर्षापर्यंत 4 वेद, 18 पुराणे यामध्ये अनेक विद्याकलामध्ये पारंगत झाला. शारदा मुलाबरोबर शिवव्रत करू लागली. तो मोठा शिवभक्त झाला. एकदा गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्री शिवाचे दर्शन करण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासह गेली. तेथे मोठी यात्रा भरली होती. योगायोग असा की द्रविड देशात पुनर्जन्म झालेला शारदेचा पती भगवान शिवाच्या दर्शनासाठी आला होता. शारदेचा तो सन्मुख आला तेव्हा परस्परांनी ओळखले. शारदाचे मन प्रसन्न झाले. तिला देवाचे वचन आठवले. देवी म्हणाली, तुझ्या पतीची भेट झाल्यावर शिव पार्वती व्रताचे अर्धे पुण्य आपला पुत्र आणि पती यांना समर्पण करून पतीला पुत्र दे. त्याच्याजवळ 4 महिने राहा, पण त्याच्याशी संबंध ठेवू नको, म्हणजे तू शिवलोक प्राप्त करशील. शिवरात्रीचा उत्सव पार पडल्यावर शारदेने आपल्या पतीला दुरून नमस्कार केला. ती म्हणाली, हा पुत्र आपला आहे, आपण याचा स्वीकार करा. असे म्हणून शिव पार्वती व्रताचे अर्धे पुण्य पतीला समर्पण करून ती पतीसह द्रविड देशात गेली. तेथे ती व्रतस्थ राहिली. तिच्या पतीने शिवव्रताचे आचरण केले. तिचा मुलगा माता पित्याची सेवा करून मोठा पंडित, तपस्वी म्हणून प्रसिद्ध झाला. नंतर काही दिवसांनी शारदेचा पती मृत्यू पावला. तेव्हा शारदा शिव पार्वतीचे ध्यान करत पतीबरोबर सती गेली. शिवगणाने त्या दोघांना विमानातून शिवलोकी नेले. शिवलीलामृत हे दिव्य औषध भवरोगी प्राशन करतील तर त्यांना आरोग्य प्राप्त होऊन ते भवरोगातून मुक्त होऊन शिवस्वरूप होतील. शिवलीलामृत अध्याय 10वा समाप्त. शिवलीलामृत अध्याय 11वा. हा 11वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. तर एकदा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. श्री शिवलीलामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. नित्य शिवभक्ती, शिवपूजा, शिवलीलामृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत. सूत म्हणतात, रुद्राक्षे भस्म धारण करण्याचे पुण्य अपार असते. 1000 रुद्राक्षे भस्म धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो. त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो. 2 दंडात 16 शिखेमध्ये एक अशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते. मनगटात 12 गळ्यात
गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी. त्याचप्रमाणे 5, 6, 8 चौथ्या मुखाचे रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात. रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा. एका काश्मीर देशात भद्रसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता. त्याचा प्रधान ज्ञानी, नीतिवान, प्रजाहितदक्ष होता. प्रजा राजाची स्तुती करत होती. सुंदर पतिव्रता पत्नी, विद्वान गुणी मुलगा, कृपाळू, सर्वज्ञ गुरु, हुशार आज्ञाकारी गुरुभक्त शिष्य, विद्वान वक्ता, मननशील श्रोता, आरोग्य संपन्न दानशूरदाता, हे सर्व पूर्वजन्मातील पुण्याने प्राप्त होतात. पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रते केली. तेव्हा त्या दोघांना एक एक पुत्र झाला. राजाचा मुलगा सुधर्म, प्रधानाचा मुलगा तारक. दोघेही जन्मापासून शिवभक्त होते. सतत शिवाचे ध्यान करत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवीत, कौतुकाने निहाळीत. परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते. ते अंगावरील दागिने, मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्म लेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत. शिवपूजा, शिवाचे ध्यान, शिवकीर्तन, भजन, शिवनामाचा जप यामध्ये ते रमून जात. हेच काम त्यांना प्रिय वाटे. एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले. वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी, त्यांचा पुत्र व्यास महर्षी, त्यांचा पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी ज्ञानी परंपरा होती. पराशर ऋषीने पूर्वी राक्षस सत्र केले होते. भद्रसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते. ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले. सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले. आभूषणे दान केले, स्वादिष्ट भोजन दिले. त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले, गुरुदेव, आम्हा दोघांची 2 मुले. रात्रंदिवस शिवपूजा, शिवध्यान, शिवनामाचा जप यात ते दंग असतात. त्यांना मौल्यवान वस्त्रे, आभूषणे आवडत नाही. ते कोणाशी बोलत नाही. राज्य, सुख, वैभव यांना आवडत नाही. यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी सांभाळतील. मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला. ते म्हणाले, हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो. काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती. ती अत्यंत धनवान, सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्याजवळ होती. तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे, नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत. परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती. ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे, मग तो कितीही धनवान असो. याशिवाय ती परम शिवभक्त होती. सोमवार, प्रदोष, शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी. 1 लक्ष बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे. अन्नछत्रही तिने चालवले. उदार आणि वृत्तीने ती दानी होती. श्रावणात 1 कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणांकडून करून घेई. त्यांना दानदक्षिणा देई. तिने आपल्या घरी 1 कुत्रा आणि 1 माकड पाळले होते. तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते. कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी, त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालत असे. आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले. ती नाचू लागले की ते दोघेही नाचत. तेथे शिवपूजा, शिवकीर्तन, गायन होत असे. महानंदीच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे. नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते. एकदा तिची भक्ती परीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदीकडे आले. शिवाची पुरुषी लावण्य पाहून ती तन्मय झाली. त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले. त्यांच्या हातातील रत्नखडीत कंकण तिने पाहिले. त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदीच्या हाती दिले. महानंदीला आनंद झाला. ती म्हणाली, आजपासून 3 दिवस मी तुमची दासी झाले. असा करार झाला. व्यापाऱ्याने ते मान्य केले. त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या जवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्या जवळ देत म्हटले, हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे. हे बंगले जळून गेले किंवा हरवले तर मी अग्निप्रवेश करेन, म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव. माझे व्रत फार कठीण आहे अवश्य. म्हणून महानंदीने ते तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. थोड्या वेळाने ती दोघेही रत्नखचित मंचकावर झोपली. तिला झोप लागलेली पाहून शंकराने लीला केली. नृत्यशाळेला आग लावली. आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले. महानंदा शांत झोपलेली होती. तिला व्यापाऱ्याने जागी केले. ती धावतच नृत्यशाळेत गेली. तेथे बांधलेले कुत्रा व माकड यांना मुक्त केले. ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला. तेव्हा व्यापाऱ्याने विचारले, माझी दिव्य शिवलिंग या आगीत जळाली की काय? तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते. हे ऐकताच महानंदा घाबरी झाली. शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागले. व्यापारी म्हणाला, आपल्या कराराचा आज 2रा दिवस आहे, परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्निप्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमः शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली. हे पाहून महानंदा दुःखी झाली. तिने ब्राह्मण
ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले। यानंतर तिने स्नान केले, अंगाला भस्म लावले, रुद्राक्ष धारण केले, शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली। त्या क्षणी उदयचलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले। त्यांनी वरचेवर चेंडू झेलला, त्या सहजपणे महानंदीला वरचेवर उचलले, छातीशी धरून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, हवा तो वर माग, देवा हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे। तथास्तु मनात शिव अंतर्धान पावले। अशा प्रकारे आपली माता, बंधू, नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेली। त्या शिवलोकी आधी व्याधी क्षुधा तृष्णा नाही, म्हणून तेथे भेदबुद्धी, काम, क्रोध, दुःख, मद, मत्सर नाही। तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड, कल्पतरूची बने, कामधेनूची खिल्लारे, चिंतामणीची घरे। तेथे शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते। ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले, राजा महानंदीने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्म आणि तारक म्हणून जन्माला आले आहे। पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानवदेह अधिकाराप्रमाणे मिळाले। ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील। तुम्ही त्यांची चिंता करू नका, ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील। भद्रसेन राजाने प्रधान अपत्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला। ते म्हणाले, आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला, आम्ही धन्य झालो। आता हे दोघे किती काळ राज्यकारभार करतील, यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे, कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत, म्हणून आपल्याला विनंती आहे। पराशर म्हणाले, राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल। तेव्हा ऐक, तुझ्या मुलाला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। आजपासून 7व्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल। हे ऐकताच राजा मूर्छित होऊन पडला। सर्व जनता शोक करू लागली, अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या। राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला। तेव्हा पराशर ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले, राजा मी काय सांगतो ते, जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते तेव्हा अहब्रह्म असे स्फुरण होऊन महत नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले। सत्व, रज, तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले। शिवाने सत्वापासून विष्णू, रजापासून विधाता, तमगुणापासून सर्व विनाश करणारा रुद्राला निर्माण केले। सृष्टीच्या रचनेची विधात्याला आज्ञा केली आणि 4 वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला। हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या 7 पुत्रांना उपदेश दिला। रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाटते, म्हणून हे राजा भद्रसेना तू रुद्राची आवर्तने कर, शिवाला अभिषेक कर, याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीव होईल। 100 घट आणून त्यात गंगेचे पाणी भर, त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव, रुद्र पठण करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड। अशा प्रकारे रोज 10,000 वेळा असे 7 दिवस जलसिंचन करावे, तर तुझा मुलगा वाचेल। पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला। राजाला समाधान वाटले। त्याने भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाले, हे महात्मा, आपणच हे सर्व अनुष्ठान करावे, कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरवी आहात। मी सर्व तयारी करतो। त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त, सुशील, शुभलक्षणयुक्त असे 1000 ब्राह्मण बोलवले। 1000 मातीचे घट गंगाजलांनी भरले, त्यावर आम्रपल्लव ठेवले, दिव्य अनुष्ठान मांडले। रुद्राचा घोषाचा प्रारंभ झाला। 6 दिवस झाले। 7व्या दिवशी सूर्य मध्यान्ही आला, तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला। थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली। हे पाहून राजा चिंतित झाला। पराशर ऋषींनी राजाला धीर दिला। ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडत होता। ते जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला, उठून बसला। राजाला आनंद झाला। उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले। पराशर म्हणाले, तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग। तेव्हा राजपुत्र म्हणाला, गुरुदेव, एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता। त्याचे लाल भडक डोळे, भाळ्यावर शेंदूर, वाढलेली दाढी, काळा भिन्न होता। त्याच वेळी 4 तेजस्वी पुरुष आले। त्यांनी त्या काळपुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले। मुलाने सांगितलेला अनुभव ऐकताच राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले। ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला। पराशर ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला। सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला। आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली। या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्रजप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली। आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दान दक्षिणा दिली। ब्राह्मणांनी राजपुत्राला राजाला शुभाशीर्वाद दिला। त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले। नारद वाल्मिकी व्यास ध्रुवाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंद्य आहेत। 14 विद्या 64 कला त्यांना पूर्ण अवगत असतात। इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते। नारदाला पाहताच यज्ञातील अग्नी मूर्तिमंत प्रकट झाला। सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले। त्यांना उच्च आसनावर बसून त्यांची पूजा केली। नमस्कार करून म्हणाले, स्वामी, आपल्या त्रिभुवनात संचार असतो, आपल्याला दिव्यदृष्टी आहे, तेव्हा काही अद्भुत पाहिले का? नारद
नारद म्हणाले, मी इकडे येत असताना मार्गावर 4 शिवदूत मला भेटले. त्यात वीरभद्रही होता. त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते. वीरभद्र मृत्यूला विचारत होता, तू कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता? त्याला 10,000 वर्ष आयुष्य आहे. राजा, तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यू संकट टळले. राजाने नारदाला नमस्कार केला. नारद अंतर्धान पावले. त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्रवर्तन केले. आपल्या पुत्राला राज्यगादीवर बसवले. तारकाला युवराज केले. राजा प्रधान तप करण्यास वनात निघून गेले. यथावकाश ते दोघे शिवपदास गेले. हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, पुण्यप्राप्ती होईल. यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील. मृत्युंजय मंत्राचा जप, रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा, ग्रहपीडा दूर होतील. यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल. अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो. म्हणून शिवलीलामृत अखंड वाचावे. ते न जमल्यास 11वा अध्याय तरी वाचावा. श्री शिवलीलामृत अध्याय 11वा समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 12वा. भारतातील दक्षिण भागात बाष्कल नावाचे गाव होते. तेथील रहिवासी दुराचारी होते. चोरी, चहाडी, मद्यपान, वाटमारी, व्याभिचार, छळवाद, क्रोध, हिंसा करण्यातच जीवनाचा धर्म मानत. वेदशास्त्रे, देव, संत यांना कोणी मानत नव्हते. त्या गावात विदुर नावाचा भ्रष्ट ब्राह्मण, त्याची व्याभिचारी पत्नी बहुला राहत होती. एके दिवशी ब्राह्मण पत्नी बहुला आपल्या प्रियकराबरोबर एकांतात जार कर्म करत असताना विदुराने दोघांना पकडले. तेवढ्यात प्रियकर पळून गेला. ब्राह्मणाने पत्नीला भरपूर मारले आणि तिच्या जवळच सोन्याचे अलंकार, द्रव्य जबरदस्तीने काढून घेऊन त्या रात्री वेशीला दिली. तो रात्रभर वेशीच्या संगतीत राहिला. तो ब्राह्मण काही काळाने मरण पावला. यमदूतांनी त्याला असह्य यातना दिल्या. नरकामध्ये सर्व प्रकारचे दुःखे भोगून तो विंध्य पर्वतातील दरीत पिशाच्य झाला. इकडे बहुला तिच्या मुलासह राहत असताना शिवरात्रीचे पर्व आले म्हणून काही यात्रेकरू गोकर्ण क्षेत्रात चालले. ते पाहून बहुलाही मुलासह त्यांच्याबरोबर गोकर्ण तीर्थास गेले. तिथे स्नान करून तिने महाबळेश्वराचे दर्शन घेतले आणि कथामंडपामध्ये शिवपुराण ऐकण्यास बसले. तेथे पुराण सांगणारे पौराणिक संतांच्या तोंडून ऐकले की जीवनभर व्याभिचार करणाऱ्या स्त्रीला मृत्यूनंतर यमदूत असह्य यातना देतात. तेव्हा तिला आपल्या पापकर्माचा पश्चाताप वाटू लागला. ती पश्चातापाने रडू लागली. तिने पुराणिकाला आपला वृत्तांत सांगितला आणि यमयातनेतून माझी मुक्तता करा, माझा उद्धार करा, मी तुम्हाला शरण आले आहे असे म्हणून तिने पुराणिकाचे पाय धरले. पुराणिक ब्राह्मणाने दया येऊन तिला पंचाक्षरी मंत्र जप करण्यास सांगितले. पुन्हा व्याभिचार करू नको म्हणून सांगून व्रतस्थ राहण्याचा सल्ला दिला. तिला शिवलीला ऐकवली. बहुलेनेही सर्व भ्रष्ट व्यवहारांचा त्याग केला. नातेवाईक, संबंधी यांना सोडून गुरु आज्ञेप्रमाणे नित्य शिवभजन, स्नानानंतर रुद्राक्ष भस्म विलेपन करून शिवमंत्राचा जप करू लागले. जप केल्याने पाप नष्ट होते, ज्ञान प्राप्ती होते. ज्ञानानंतर ध्यान, ध्यानाहून मनन, त्याहून निधिध्यास आणि त्याहून श्रेष्ठ साक्षात्कार आहे. परंतु यासाठी प्रथम श्रवण महत्त्वपूर्ण आहे. श्रवणाचा अधिकार सर्वांना आहे. अशा प्रकारे भक्ती सेवा करून बहुला शिवरूप झाले. अंतकाळी शिवदूत तिला विमानात बसून शिवलोकी घेऊन गेले. 14 भुवने या चमत्काराने चकित झाली. बहुला शिवलोकी पोहोचली. तिथे तिने अंबेची स्तुती केली. अंबेने तिला वर मागण्यास सांगितले. बहुला म्हणाली, माते, अनेक पापकर्मे केल्यामुळे माझा पती अधोगतीस गेला आहे. तो कोणत्या योनीत आहे हे मला माहीत नाही. त्याचा उद्धार करून त्याला इथे आणावे. अंबेने दिव्य दृष्टीने ओळखले की विंध्य पर्वतात बहुलेचा पती पिशाच्य होऊन राहिला आहे. अंबा म्हणाली, बहुला, तुझा पती विंध्य पर्वतात पिशाच्य योनीत आहे. तू त्याला शिवकथेचे श्रवण कर आणि येथे घेऊन ये. सोबत गण तुमरूला दिले. बहुला तुमरू बरोबर विंध्य पर्वतात गेले. तुमरूने तेथे पिशाच्याला पाहिले. पकडून एका झाडाला बांधले. आपल्या तंतुवाद्यावर शिवगण शिवस्तुती ऐकवले. तेव्हा तो पिशाच्य योनीतून मुक्त झाला. ब्राह्मण रूपास प्राप्त झाला. त्याने तुमरूच्या पायावर मस्तक ठेवले. बहुलेला म्हणाला, तू धन्य आहेस, तू माझा उद्धार केलास. नंतर तुमरूने ब्राह्मणाला शिव पंचाक्षर मंत्र दिला आणि बहुला तिचा पती विदुर ब्राह्मण तुमरू शिवलोकी गेले. शिवकृपेने शिवरूपात लीन झाले. श्री शिवलीलामृत अध्याय 12वा समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. तारकासुराचा विनाश. तारकासुराच्या अत्याचाराने हैराण झालेल्या देवांना शंकराला केव्हा एकदा पुत्र होईल असे झाले. परंतु 4 युगेपर्यंत शंकर पार्वती यांना पुत्र झाला नाही. एकदा शिव पार्वती एकांतात असताना कोणालाही प्रवेश करता येत नसे. शंकराच्या क्रोधाची सर्वांना भीती वाटत असे. मग देवांनी अग्नीला आत पाठवले. तो शंकराच्या 3ऱ्या नेत्रात राहत असल्याने अतिथी होऊन आत शिरला. त्याने हाक मारून भिक्षा मागितली. तेव्हा शंकराने पार्वतीला सांगितले, माझे कधीही व्यर्थ न होणारे अमोघ असे द्रवरूप तेज तू त्या अतिथीला दे. त्याप्रमाणे पार्वतीने दिले आणि अग्नीने ते तात्काळ प्राशन केले. ज्या ठिकाणी थोडे सांडले त्या जागी पारा निर्माण झाला. शिवतेजामुळे अग्नी गरोदर झाला. त्याला या अवस्थेची फार लाज वाटू लागली म्हणून तो अरण्यात हिंडू लागला.
एके ठिकाणी 6 कृतिका गंगेचे स्नान करून उन्हात वस्त्रे सुकवीत बसल्या होत्या. त्या ऋषीपत्नी होत्या. अग्नीने हळूच त्यांच्याजवळ येऊन आत्मशक्तीने आपल्या उदरातील शिवगर्भ अंशतः प्रत्येकीच्या उदरात स्थापन केला. आपण गरोदर झालो हे लक्षात आल्यावर त्या 6 कृतिका लज्जित झाल्या. असा निरर्थक गर्भ धारण करणे योग्य नाही असे समजून त्या 6 जणींनी आपापला गर्भ काढून एकत्र करून एका स्थानी टाकून दिला. ते तत्काळ एकत्र होऊन 6 तोंडे असलेले बालक जन्माला आले. त्याला 12 हात होते. त्यावेळी कार्तिक महिना होता. जन्मताच त्याच्या अंगी भस्म लावलेले होते. कृतिका नक्षत्रावर जन्मलेल्या या बालकाला कार्तिकीय नावाने ओळखू लागले. या बालकाचे वाहन मोर होते. तो बाल्य अवस्थेतच शंकराची आराधना करू लागला. शिवाच्या ध्यानात मग्न असे अग्नीने त्याला शिवाकडे नेले. शिवाने हा आपला पुत्र आहे हे ओळखले. शिवाने त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले व स्तनपान देण्याचे सांगितले. ते ऐकून पार्वतीला पाहणा फुटला. 7 वर्षे शिवपार्वतीने त्याचे लालन पालन केले. अग्नीने देवांना सांगितले की शंकराला पुत्र झाला, त्याचे नाव स्कंद आहे. हे ऐकून सर्व देवदेवता प्रसन्न झाले. इंद्राने स्कंदाकडे जाऊन त्याला देवांचे सेनापती पद दिले आणि सर्व देवदेवता एकत्र झाले. त्यांनी तारकासुरावर आक्रमण केले. 4ही बाजूंनी त्याच्या नगराला वेढा दिला. हा समाचार ऐकताच तारकासूर क्रोधित झाला. त्याने सर्व शस्त्रास्त्र सैन्यासह नगराबाहेर येऊन युद्धाला सुरुवात केली. घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. तारकासुराची सर्व शस्त्रास्त्रे स्कंदाने घेऊन टाकली. तारकासूर निशस्त्र झाला. तो रथावरून उतरून खाली आला व स्कंदावर धावून आला. स्कंदाने आपले शरीर विशाल केले. सर्व देवदेवतांनी स्कंदाला युद्धात सहाय्य केले. विविध शक्ती प्रदान केल्या. शेवटी तारकासूर आणि स्कंद यांचे 7 दिवस मल्लयुद्ध झाले. शेवटी स्कंदाने तारकासुराचे पाय धरून त्याला हवेत गरगर फिरून ठार केले. अशा प्रकारे कठीण युद्धानंतर तारकासूर दैत्याचा विनाश झाला. इंद्राने विजयाची वाद्ये वाजवली. देवतांनी आकाशातून स्कंदावर पुष्पवृष्टी केली. देवदेवता एकत्र आले. सर्वांनी स्कंदाचा जय जयकार केला. त्याच्या पराक्रमाची स्तुती केली. तारकासुराचे नगर इंद्राने लुटले. देवस्त्रिया बंदीखान्यातून सोडवल्या. देवांना मुक्त केले. 7 वर्षाच्या स्कंदाला इंद्राने देवसेनेचा कायमचा सेनापती पदाचा सन्मान दिला. त्यानंतर कुमार कार्तिकेय वाराणसी येथे गेला. तेथे शिव पार्वती जवळ राहू लागला. त्यांची सेवा करू लागला. नंतर त्याची मुंज करण्यात आली. त्यानंतर तो तीर्थयात्रेला गेला. सर्व धाम आणि सर्व तीर्थांचे दर्शन करून आले. तेथून आल्यावर ते शिवाचा जप अनुष्ठान यामध्ये एकाग्रचित्त झाले. काही दिवसांनी त्यांचे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर माता पार्वती म्हणाली, बाळा, तू अद्याप कुमार आहेस, तेव्हा एखाद्या उत्तम मुलीशी विवाह करून आम्हाला तुझ्या गृहस्थाश्रमाचे सुख पाहू दे. तो म्हणाला, आई, स्त्रिया कशा असतात हे मी पाहिलं नाही. त्यांची काही खूण सांग. पार्वती हसून म्हणाली, स्त्रिया माझ्यासारख्या असतात. तेव्हा कुमार कार्तिकेय म्हणाला, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या असतील तर त्या मला तुझं समानच आहे. तुझ्या या वचनाला मी अंतर पडू देणार नाही. असे म्हणून तो तप करण्यासाठी खोल गुहेत जाऊन बसला. अरे अरे थांब म्हणून पार्वती त्याच्या मागोमाग गेले. पुत्रप्रेमाने असह्य होऊन मायेच्या शब्दाने समजूत घालू लागली. ते ऐकून कार्तिकेयला राग आला. त्याने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला. जी स्त्री माझे दर्शन घेईल त्याला मी 7 जन्मापर्यंत वैधव्य दुःख भोगेल. पण कार्तिक महिन्यातील कृतिका युगावर जो पुरुष माझे दर्शन घेण्यास येईल तो 7 जन्मापर्यंत धनाढ्य होईल. असे म्हणून आईला सोडून तो पुढे निघून गेला. पुत्राच्या जाण्यामुळे पार्वती फार दुःखी झाली. आपल्या स्थानी येऊन बसली. पार्वतीला दुःखी अवस्थेत पाहून ऋषी मुनी कार्तिकेयकडे गेले. त्यांनी त्याला पार्वतीचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने एकदा भेटण्याची त्याला विनंती केली. ऋषींच्या बोलण्यामुळे कार्तिक पुन्हा शिव पार्वतीकडे आले. त्यांनी मातापित्याचे सांत्वन केले. त्यांचे दर्शन करून तो पुन्हा तप करण्यासाठी वनात आले. येथे हिमालयाच्या गुहेत जाऊन अनुष्ठान करण्यासाठी गेले. स्कंद पुराणातील ही कथा जो ऐकेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील. शिवलीलामृत अध्याय 13 समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 14. एकदा नारद नारायण नारायण असा विनानाद करत कैलासावर गेले आणि शंकरांना म्हणाले, देवा, तुझे अनन्य भक्त मी आजवर पाहिले, परंतु कांतीनगरीतील राजा श्रेया हा तुझा भक्त एकमेव महान सत्यपालक आहे. तो अत्यंत सुशील, सात्विक, क्षमावंत, धीरगंभीर, श्रद्धाळू आहे. त्याने जे अन्नछत्र घातले आहे तेथे तो अतिथीला इच्छाभोजन देतो असा त्याचा नियम आहे. त्याच्याकडे आलेला याचक विनमुख जात नाही. अशा प्रकारे नारदाच्या मुखातून राजा श्रेयाची कीर्ती ऐकून शंकरांनी आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले. भिक्षुकाचा वेश घेऊन ते कांतीनगरीमध्ये राजा श्रेयाच्या राजमहालाच्या द्वारावर उभे राहून ओरडू लागले, हे श्रेया, मी तुझ्या नावाची कीर्ती ऐकून आलो आहे. मी भुकेने तहानेने व्याकुळ झालो आहे. त्वरित इच्छाभोजन दे, नाहीतर शाप देऊन तुझे सत्व भंग करेन. असे अपशब्दही बोलू लागले.
भिक्षुकांची हाक ऐकून राजा स्त्रिया राणी सांगून धावत आले. त्यांनी ब्राह्मणाला सन्मानपूर्वक नमस्कार करून घरात आणले. उत्तम आसनावर बसून विधीपूर्वक पूजा केली. हात जोडून ब्राह्मणाला राजा राणी म्हणाले, अतिथी मूर्ती, आपली इच्छा ते भोजन आपण विना संकोच मागावे. आम्ही आपली इच्छा पूर्ण करून तृप्त करू. तेव्हा अतिथी ब्राह्मण म्हणाला, राजा, मला नर मासाचे भोजन पाहिजे. तू राजा आहेस, अधिकार संपन्न असल्याने तुझ्या आज्ञेने तू विकत आणलेले चोरलेले मांस मला चालणार नाही. यावर राजा राणीने आपल्या शरीरातील मांस शिजवून घालण्याची तयारी दाखवली. परंतु अतिथीने त्यालाही नकार देत म्हटले, तुम्ही अन्नछत्र चालवता, तुम्हाला भक्षण केले तर ते अन्न खंडित होईल व अतिथी धर्म नष्ट होईल. तुमचा 5 वर्षाचा चिलया नावाचा मुलगा, तो सद्गुणी पवित्र बालस्वरूप आहे, त्याच्या मांसाचे इच्छा भोजन मला पाहिजे. हे ऐकून राजा राणीला आश्चर्य त्याचबरोबर दुःख झाले. तरी ते धैर्याने म्हणाले, ठीक आहे, आपल्या इच्छेनुसार आम्ही आमचा पुत्र आपल्याला अर्पण करत आहोत. आपण त्याला घेऊन जावे. तेव्हा अतिथी क्रोधाने म्हणाले, राजा, मी काय वाघ, सिंह, क्रूर पशु आहे? तेव्हा तुमच्या मुलाचे कच्चे मांस खाऊ. मनात उद्रेक, माया, मोह न धरता ते नरमास मला शिजवून वाढाव. नसेल तर मी चाललो. राजा राणीने ठीक आहे म्हणून अतिथीची क्षमा मागितली आणि आपल्या पुत्राचे मांस शिजवून भोजन देण्याची तयारी दाखवली. चांगुनीने अंतकरण कठोर करून आपल्या बाळाला हाक मारली. चिल्या मित्राबरोबर अंगणात खेळत होता. आईची हाक ऐकून तो पळतच घरात आला. त्याने अतिथीला माता पित्याला नमस्कार केला आणि म्हणाला, आई, काय आज्ञा आहे? चांगुनीने त्याला जवळ घेतले व म्हणाले, बाळा, हे अतिथी तुझ्या मांसाचे भोजन मागत आहे. त्यावर प्रसन्नपूर्वक हसून चिल्या म्हणाला, आई, माझे भाग्य थोर आहे की माझे शरीर शिवार्पण केले समज. माझ्या मांसभोजनाने अतिथी तृप्त झाला तर कैलासनाथ संतुष्ट होतील असे समज. मग आईने मुलाला धैर्याने माया बाजूला ठेवून स्वयंपाकघरात नेले. पोटाशी धरले. तिच्या डोळ्यातील अश्रू बघून बाळा म्हणाला, आई, मी तुझ्यापासून वेगळा होणार नाही. पुन्हा तुझ्या उदरातून जन्म घेईन. मन कठोर करून बंद डोळ्याने राणीने पुत्राचे शस्त्राने मस्तक धडावेगळे केले. पुत्र नाही अशी खंत वाटू नये म्हणून मस्तक बाजूला ठेवले. मांस शिजून अतिथीला भोजनाला बोलवले. पण सर्वज्ञ शंकराला मस्तक वेगळे ठेवले हे कळाले. तो अतिथी पाण्यावरून उठून चालू लागला. स्त्रिया, राजा, सांगुना राणी, महात्मन काय झाले म्हणून त्याच्या मागे धावू लागले. अतिथी म्हणाला, राजा शरीरात मुख्य अवयव मस्तक आहे. ते बाजूला ठेवून केवळ देहावरचे मांस मला भोजनाला देता. मला असले भोजन नको. राजा राणीने अतिथीचे पाय धरले. चूक झाली म्हणून क्षमा मागितली. मस्तक बाहेर घेऊन या. माझ्या देखत सांगुनीने तो उखलीत काढले पाहिजे आणि काढताना डोळ्यात अश्रू किंवा मन कष्टी असता कामा नये, नाहीतर मी भोजन करणार नाही. सांगुनीने बाहेर मस्तक आणून सत्वाचे उखळ धैर्याचे मुसळ केले. ती कांडू लागली. शंकर स्वतः सद्गतीत होऊन तिचे अपूर्व धैर्य पाहत होते. ते म्हणाले, कांडताना गाणे म्हण, म्हणजे तू खंत करत नाही याबद्दल माझी खात्री होईल. तेव्हा ती गाणे म्हणू लागले, हे पुत्रा सुकुमारा, राज्यकुमारा, तू राज्याचा उत्तराधिकारी आहेस. माझ्या पोटी जन्म घेऊन माझा जन्म धन्य केलास. माझ्याकडून निष्ठुर घाव तुझ्या मस्तकावर पडत आहे. तू आमच्या सत्यव्रतासाठी बलिदान केलंस. तुला या निष्ठुर घावांनी वेदना होत असतील. माझ्या बाळा, तुझे वचन तू पूर्ण कर. अतिथीला भोजन देऊन संतुष्ट करून निरोप देऊन मी सुद्धा तुझ्या मागोमाग येईन. कारण बाळा, तुझ्या विना मी असहाय्य आहे, दुबळी, भिकारी, दीन, दुःखी आहे. अशा प्रकारे गायन करून राणीने पुत्राचे मस्तक काढून त्याचा स्वयंपाक करून अतिथीचे भोजन तयार केले. राजाने अतिथीला भोजनाला चालण्याची विनंती केली. अतिथी म्हणाला, राजा, यजमानाविना मी एकटा भोजन कसे करू? तुलाही माझ्याबरोबर बसून मांस भोजन करावे लागेल. हे ऐकून राजाला फार शोक संकोच वाटला. पण राजाची व्याकुळ मनस्थिती जाणून राणी म्हणाली, स्वामी, ही आपल्या कसोटीची वेळ आहे. यावेळी अतिथीला विनमुख पाठवू नये. मी चिल्या बाळाला 9 महिने पोटात ठेवला. तो बाळ मांसरूपाने तुम्हाला 4 प्रहर पोटात जड का वाटावा, तुम्ही चिंता करू नका. चांगुनीने राजाचे ताट वाढून आणले. राजा भोजनाला अतिथी बरोबर बसला. तेव्हा अतिथी म्हणाला, चांगुने, तूही जेवायला बसले पाहिजे. तेव्हा चांगुनाही आपले ताट वाढून जेवायला बसली. अशा प्रकारे राजा राणी अतिथीच्या प्रत्येक शब्दाची आज्ञा मानून त्याचे पालन करत राहिले. तिघेजण आपापल्या आसनावर बसून भोजन करण्यासाठी बसले. तोच अतिथी पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे होऊन संतापून उठला आणि म्हणाला, मी पुत्रिकाच्या घरचे अन्न खाऊ नये असं म्हणतात, म्हणून मी तुमच्या घरी जेवणार नाही असे म्हणून तो चालू लागला. तेव्हा मात्र चांगुनीचे धैर्य गेले. स्त्रियाळही रडू लागला. तो म्हणू लागला, एकुलता एक पुत्र गेला. अतिथी विनमुख गेल्यामुळे सारी पुण्याई नष्ट होणार. महाराज, आमच्यावर कृपा करा. भोजन करा. आम्हाला उपकृत करा. आता आमचे किती सत्व पाहणार? हे शंकर, कपूर गौरा, उमावरा, कैलासनाथा, धावरे, आमचा वंश खंडित झाला. आमचे सत्वही गेले. आता अंत पाहू नको. असा आक्रोश करत चांगुना स्त्रिया अश्रू ढाळत शंकराचा धावा करत होते. त्यावेळी राजाचे सत्कार्य, अतिथीचे कठोर वर्तन देवता आकाशात विमानात बसून पाहत होते. ते राजा राणीला धन्य धन्य म्हणून गौरवत होते. पायावर वाकलेल्या राजा राणीच्या मस्तकावर हात ठेवून अतिथीने त्यांना उठवले. राजा राणीने पाहिले. प्रत्यक्ष शंकर भगवान प्रकट झाले. ते म्हणाले, चांगुने, तू सत्व परीक्षेत खरी उतरलीस.
तुला पाहिजे ते माग. चांगुना म्हणाले, देवा, निपुत्रिकपणाचा कलंक पुसून टाकावा, माझा बाळ मला द्यावा. तथास्तु म्हणून देव म्हणाले, चांगुने, तुझ्या बाळाला हाक मार. चांगुना म्हणाले, बाळा चिल्या, कुठे खेळतोस? लवकर ये. म्हणून आशेने सर्वत्र पाहू लागली. तोच चिल्या बाळ अंगणातून धावत येऊन आईला बिलगला. शंकराने चिल्याला मांडीवर बसवले. चांगुना श्रीयाळ यांनी शंकराच्या पायावर लोळण घेतली. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. नगरात सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात आला. शंकराने दिव्य विमान उपस्थित केले. श्रीयाळ चांगुना यांनी चिल्याला राज्यसिंहासनावर बसवले. राजतिलक लावला. प्रधान व मंत्र्यांना राज्यकारभार बघायला सांगून श्रीयाळ चांगुना सदेश शंकराबरोबर विमानात बसून कैलासाला गेले. परमपदी नित्य राहिले. असे ही 14 अध्यायाचे शिवलीलामृत, 14 विद्यांचे सार, 14 भुवनाचे एकत्व, 14 गाठींचा अनंत, 14 रत्नांचा प्रकाश आहे. या ग्रंथाचे श्रवण, पठण, लेखन, निध्यास, अनुमोदन आणि रक्षण केल्यास प्रत्यक्ष शंकर त्याचे रक्षण करतात. त्याच्या श्रवणाने व्याधी नष्ट होतात, पुत्रप्राप्ती होते, ऋणमुक्ती होते, घरी संपत्ती येते. दक्षिणेकडे तोंड करून वाचल्यास शत्रूचा पराभव होतो. 100 आवर्तने केल्यास शिवभक्त सद्गुणी पुत्र जन्माला येतो. घरात हा ग्रंथ असल्यास पिशाची बाधा होत नाही. या ग्रंथाचे 3 महिने आवर्तन केल्यास सर्व संकटे नष्ट होतात. श्री शिवलीलामृत अध्याय 14वा समाप्त. आता आहे शेवटचा अध्याय, शिवलीलामृत अध्याय 15वा. पण अध्याय ऐकण्यापूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. श्री शिवलीलामृत अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. श्री गंगाधरा, त्रिशूलपाणी, अर्धनारी नटेश्वरा, नीलकंठा, तुझ्या साह्याविना जीव काही करण्यास असमर्थ आहे. म्हणून जे भक्त तुला शरण येतात त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण करतोस. संसार सागर पार करतोस. तुझा अद्भुत महिमा ब्रह्मदेवही जाणू शकत नाही. माझा उद्धार कर. तू दयासागर आहेस. धर्म आणि त्याच्या अभ्यासासाठी एवढी साधने असूनही कलियुगात पाखंडी मताचा प्रादुर्भाव होऊन बौद्ध मत भोगवादी मध्ये पसरली. वर्णसंस्कार होऊन लोक अधर्माने वागू लागली. मुख्य देवतांची भक्ती विसरून ग्रामदेवतांना भजू लागली. वेद, शास्त्रे, पुराणे यातील विचार लोप पावले. अनाचार माजला. त्या काळात मंडन मिश्र नावाचे महापंडित, महाज्ञानी, बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांनी तीव्र तपाचरण करून अग्नी व सरस्वती यांना वश करून घेतले होते. याच्या मागील ती वस्तू हवन केलेल्या यज्ञकुंडातून काढून देत असे. वादविवादामध्ये सर्व पंडितांना पराभूत करी. श्रुती, स्मृती, वेद यातील मते खोटी ठरवून आपल्या जैन मताचा प्रचार करण्यास प्रारंभ केला. त्यांनी 4 वर्ण, 18 जाती सर्वांना आपले शिष्य बनवले. लोकांनी जैन धर्माचा स्वीकार करून आपला धर्म टाकून दिला. मंडन मिश्र रोज सकाळी मद्याचा 1 घोट सरस्वतीला नैवेद्य दाखवी प्रसाद म्हणून तोही मद्यपान करत असे. अशा प्रकारे तो आचारभ्रष्ट होता. त्यामुळे पृथ्वीवर अधर्म, अनर्थ यांची वृद्धी झाल्याने देवता, साधू, संत, ब्राह्मण सर्वजण दुःखी झाले. तेव्हा जैन धर्माचा प्रचार थांबवण्यासाठी आणि वैदिक धर्माची मर्यादा स्थापना करण्यासाठी भगवान शंकरांनी शंकराचार्याचा अवतार घेतला. उत्तर प्रदेशातील निर्मळ नावाच्या क्षेत्रात एका ब्राह्मणाच्या पुत्राच्या रूपाने अवतार घेतला. त्यावेळी सृष्टीत सर्वत्र शुभशकुन होऊ लागले. त्यावरून ऋषीने शिवाचा अवतार कोठे झाला हे ओळखले. तेथे सर्व विद्वान एकत्र आले. मुलांचे नाव शंकर ठेवण्यात आले. पुढे शंकराचार्य या नावाने ते प्रख्यात झाले. श म्हणजे कल्याणकर, म्हणजे करणारा आचार्य, म्हणजे गुरु ज्याचे वचन आचरणीय असा तो आचार्य होय. एकदा कोल्हापुरात आल्यावर शिष्यासह भिक्षा मागण्यासाठी कासाराच्या वस्तीत ते गेले. एके ठिकाणी भिक्षेसाठी उभे राहिले. तेव्हा तेथील कासार, जो जैन धर्मी होता, तो शंकराचार्यांची चेष्टा करण्याच्या हेतूने म्हणाला, महाराज, माझ्या घरी काचेचा रस बनवून त्याच्या बांगड्या करतात. तेव्हा तुम्हाला पाहिजे तर काचेचा रस भिक्षा म्हणून देतो. त्यावर शंकराचार्य म्हणाले, काही हरकत नाही, काचेचा रस भिक्षा म्हणून घेऊ. असे म्हणून हाताची ओंजळ त्याच्या पुढे केली आणि शिष्यांनाही तसे करण्यास सांगितले. परंतु तो उकळता आणि तोही काचेचा रस पाहून शिष्य भयभीत होऊन मागे सरले. परंतु शंकराचार्यांनी कासारला रस ओतण्याची सूचना केली. कासारने तो तप्त काच रस त्यांच्या ओंजळीत ओतला आणि शंकराचार्यांनी शीतल जलाप्रमाणे तोंडाला लावून तो प्राशन केला. हलाहल प्राशन करणाऱ्या शंकराचा तो अवतार होता. त्यांचे हे अचट धैर्य पाहून कासारसहित उपस्थित जनसमुदायाला आश्चर्य वाटले. त्यांच्या तेजाच्या प्रभावाने सर्व लोक म्हणू लागले, धर्म संस्थापनेसाठी हा भगवान अवतरला आहे. सर्वांनी शंकराचार्यांचे पाय धरले. शिष्यांना जवळ बोलावून निर्भय होण्यास सांगितले. यानंतर भ्रमण करत शंकराचार्य मंडन मिश्राच्या गावी गेले. तेथे त्यांनी आपल्या शिष्यांना त्यांच्याकडे पाठवून शास्त्रार्थ करण्यासाठी निमंत्रण पाठवले. आपण आम्हाला शास्त्राच्या वादविवादात जिंकावे किंवा आमचा विजय मान्य करावा. मंडन मिश्राने हे आव्हान स्वीकारले. एक विशाल मंडप तयार केला. सभा मंडपात श्री शंकराचार्य आणि मंडन मिश्र उपस्थित झाले.
शास्त्रार्थ प्रारंभ होण्यापूर्वी मंडन मिश्राने पडदा लावून मध्याच्या घटावर सरस्वतीचे आव्हान पूजन प्रार्थना केली. अशा प्रकारे सरस्वतीच्या साह्य बलाच्या सामर्थ्यामुळे मंडन मिश्र शंकराचार्यांच्या प्रत्येक प्रश्नाची अचूक उत्तरे देऊ लागला. प्रथम ऋग्वेद, यजुर्वेद या 2 वेदाबरोबर ज्ञानपर विवादात मंडन मिश्राने दिलेली सत्य उत्तरे ऐकून श्री शंकराचार्यांना आश्चर्य आणि शंका वाटू लागली. आचार्यांनी विचार केला की ही बुद्धी मंडन मिश्राची नाही आणि आचार्यांनी एक युक्ती केली. त्यांच्या बुद्धीचे रहस्य त्यांना कळाले. कोणत्याही शास्त्राचा अथवा वेदाचा आरंभ विचारल्यावर मंडन मिश्र बरोबर उत्तर देत असत, पण मध्य किंवा अंतमध्ये प्रश्न विचारला की त्यांची बुद्धी निष्क्रिय होत असे, कारण त्यांच्या बुद्धीमध्ये त्यांनी स्वयं अध्ययन केलेले नव्हते. सरस्वतीने दिलेले ते तत्कालीन ज्ञान होते. चतुर शंकराचार्यांनी ओळखले की असे 4 वेद पाठ करणारा, अर्थ सांगणारा ब्रह्मदेव किंवा सरस्वतीच असणार. त्यांच्याशिवाय इतरांना ते जमणार नाही. मंडन मिश्राला हे जमणार नाही हे त्याचे कपट आहे. मग ते मंडन मिश्राला म्हणाले, मंडन मिश्र, आपण यजुर्वेद सांगत आहात, परंतु मला ऋग्वेदातील एक शंका अजून आहे. त्यांची ऋग्वेदातील एक ऋचा म्हणून दाखवली व त्याचा अर्थ विचारला. त्यावेळी सरस्वती मूक झाली, कारण तिला आरंभापासून अंतापर्यंत वेगाने ग्रहण होते, परंतु मध्ये जाता जाता काही विचारले तर स्मरत नाही, म्हणून ती स्तब्ध झाली. त्यामुळे मंडन मिश्रही गप्प बसले. आपल्या प्रश्नाची उत्तरे येत नाही हे पाहून शंकराचार्य क्रोधित झाले. त्यांनी दोघांच्या मध्ये लावलेला पडदा फाडला. मंडन मिश्राने ठेवलेल्या मध्याच्या घटातून सरस्वतीचे मुख बाहेर आलेले होते असे दिसले. मंडन मिश्र घाबरून भीतीने कापू लागला. सरस्वतीला पाहून शंकराचार्य संतप्त झाले. आपल्या हातातील दंडाने तो घट फोडून टाकला. सरस्वतीची मूर्ती फुटक्या खापऱ्यात मध्ये पसरली होती. त्यात त्यांना दिसली. तिला उद्देशून शंकराचार्य म्हणाले, दुराचार्याने या जैनाला वश होऊन तू रात्रंदिवस वेदशास्त्र चर्चा करतेस काय? ज्याराने या दुष्ट पाखंड मताला तू आश्रय दिलास. यामुळे जगात वर्णसंकर झाला. वेदमान्य शास्त्र पुराणाचा धर्म लुप्त झाला. तू तुझ्या वक्र बुद्धीमुळे जैनाकडून ग्रामदैवते स्थापन करून देवांनाही भ्रष्ट मार्गाला लावलंस. तुझ्यामुळे हा अनर्थ घडला. हे मी कैलासावर ऐकले. मी अवतार घेऊन आलो. तू अनाचार केलास म्हणून मी तुला शाप देतो की तुला नीच लोकांच्या मुखी वास करावा लागेल. अंत्यजाच्या घरी तुझ्या कला विद्या आणतील. उच्च लोकांकडे तुला थारा मिळणार नाही. शंकराचार्यांचा शाप कलियुगातील पुढे होणाऱ्या गोष्टींना धरूनच होता. सरस्वतीही त्यावेळी कोपली व म्हणाली, तू शंकर असूनही अवतार घेतला असला तरी माझ्या शापाने तुझा देह पाच झाल्यावर तो देह कृमी कीटकांच्या भक्ष्यस्थानी पडेल. याप्रमाणे शाप देऊन सरस्वती तेथेच गुप्त झाली. मंडन मिश्र शंकराचार्यांना शरण आला. शंकराचार्यांनी जैनशास्त्राची गाठोडी बांधून सर्व ग्रंथ समुद्रात बुडवले. फक्त त्यातील सर्वजणांना उपयुक्त असणारा अमरकोश ग्रंथ तसाच ठेवला. त्यांनी लोकांना जवळ बोलून उपदेश केला की तुमची सर्व ग्रामदैवते ते जैनाने स्थापन केली असली तरी मनात काही शंका आणता त्यांची पूजा आराधना स्वतःच्या धर्माप्रमाणे करत जा. आपला धर्म आपल्याजवळ, देवाला काही भेद नाही. मंडन मिश्र आचार्यपदी वंदन करून म्हणाला, जगद्गुरु, आपण सर्व जैनमत उच्छेदून टाकले, परंतु कृपया जैनाचे नाव तरी शिल्लक ठेवावे. तेव्हा प्रत्येक ग्रामदेवतेच्या शेजारी जैनाचा एक दगड ठेवण्याची प्रथा शंकराचार्यांनी घालून दिली. लोकांना आपल्या जाती धर्माप्रमाणे वागण्याची आज्ञा देऊन जाती धर्म कर्तव्य न करणाऱ्यांना शासन ठेवले. तेव्हा ब्राह्मण वेदाध्ययन आणि इतर लोक आपले कर्तव्य करू लागले. श्री शिवलीलामृत अध्याय 15 समाप्त. तुम्हाला जर हे संपूर्ण शिवलीलामृत पारायण आवडले असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.